नमस्कार. BMC निरीक्षक लेक्चर सिरीज आज आपलं चौथं लेक्चर आहे. या अगोदर आपण 3 लेक्चर बघितलेले आहेत आणि मी प्रॉमिस केलं होतं की तिसऱ्या लेक्चरला जर 75 लाईक्स आले तर नेक्स्ट लेक्चर अपलोड करण्यात येईल. तर त्याला थोडे कमी लाईक्स आलेले आहेत, बट भरपूर लोकांनी पर्सनल मेसेज केले की सर प्लीज कंटिन्यू करा लेक्चर सिरीज. आम्हाला अदर सोर्सेस कुठले अवेलेबल नाहीये इंग्लिशमध्ये या ॲक्टबद्दल माहिती देणारा व्यक्ती, त्यामुळे आपण ही लेक्चर सिरीज कंटिन्यू करतोय आणि पुढच्या वीकमध्ये आपण हे कंप्लीट करून टाकूया. तर ज्यांनी या अगोदरच लेक्चर बघितलं असेल त्यांनी कृपया सर्व लेक्चर बघा, 3 लेक्चर बघा. त्यानंतर निरीक्षक किंवा वॉर्ड इन्स्पेक्टरचा जॉब रोल जो आहे त्याच्यावर एक व्हिडिओ आहे, तो एक लेक्चर बघा आणि त्यानंतर हा लेक्चर बघा. ठीक आहे. तर चॅप्टर नंबर 2 सेक्शन नंबर 4 टू सेक्शन नंबर 60 आपल्याला सिलेबसमध्ये किती सांगितलेले आहेत. इथे आपल्या समोर सिलेबस आहे. जाहिरातमध्ये जो सिलेबस दिलेला आहे तेवढंच आपण करणार आहोत. हे बघा, सेक्शन 3 आपण बघितलाय, 4 बघितलाय, 5 बघितलाय. आता 6 ते 34 आपण बघतोय. 6 ते 34 मधले सेक्शन नंबर 6 टू सेक्शन नंबर 25 आपले कंप्लीट आहे. आज आपण सेक्शन 26 ते सेक्शन 34 बघतोय. ठीक आहे. आज हे लेक्चर थोडं छोटं राहील, बट उद्या रविवारपासून सर्व लेक्चर आपले 1.5 तास ते 2 तासाचे राहतील. ठीक आहे. चला, आता आज आपल्याला बघायचंय सेक्शन 26 टू सेक्शन 34 पर्यंत. या अगोदर सर्व बॅकग्राऊंड आपण बघितलेलं आहे. हे बघा, फर्स्ट स्लाइड पासून तुम्हाला इथं दाखवतो मी. इथून आपल्या लेक्चरचा सुरुवात केली होती आपण इंट्रोडक्शन. सर्व स्लाइड आपल्या कंप्लीट आहेत. टोटल 528 सेक्शन्स आहेत, 41 स्केड्यूल्स आहेत, 21 चॅप्टर आहेत, 130 पेक्षा जास्त अमेंडमेंट आहेत. ठीक आहे. 14 सप्टेंबर 1888 पब्लिश झालाय, लागू झालाय. त्यानंतर आपण इंट्रोडक्शन बघितलेलं होतं, डेफिनेशन्स वेगवेगळ्या बघितलेल्या आहेत, मॅप बघितलेला आहे मुंबई सिटीचा, सिलेबसमध्ये सांगितलेला आहे. हे इम्पॉर्टंट गोष्टी त्यांनी दिलेल्या आहे सिलेबसमध्ये, कुठे करायचे, काय करायचे आहेत. ठीक आहे. हे सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. चॅप्टर्स बघितले आपण, 21 चॅप्टरचे पूर्ण नावं आहेत, हे सर्व बघितलेलं आहे आपण. ठीक आहे. हे स्केड्यूल्स आहेत. तर चला, या अगोदर तुम्ही सगळं बघितलेलंच असेल. हे आपला मॅप आहे. पूर्ण मुंबई महानगरपालिकेअंतर्गत जे 2 जिल्हे येतात त्यातले जे प्रभाग आहेत किंवा वॉर्ड्स आहेत ते सर्व वॉर्ड यामध्ये दिलेले आहेत. ठीक आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण लोगो बद्दल डिस्कस केलं होतं. त्यानंतर आज आपण आपल्या 26व्या सेक्शन पासून सुरुवात करतोय. त्याला आपण सुरू करूया. चला, तर आता आपण एकदा ते बघूया. सेक्शन 26 चॅप्टर 2. काय आहे सेक्शन 26चं नाव? तुम्हाला प्रत्येक सेक्शन इन डिटेल करायचं नाहीये. या ऍक्टमध्ये 500+ जास्त सेक्शन्स आहेत. त्यातले ठराविक सेक्शन करायचे आहेत आणि त्यामध्ये पण त्या सेक्शन कुठल्या चॅप्टर म्हणजे ते लक्षात ठेवायचं आणि सेक्शनचं टायटल लक्षात ठेवायचं. जसं आता 26 नंबरचं सेक्शनचं टायटल हे आहे, कॅन्डिडेट ॲट वॉर्ड इलेक्शन्स मस्ट बी नॉमिनेटेड, प्रोव्हिजन्स रिगार्डिंग नॉमिनेशन्स. ठीक आहे. ज्या निवडणूक होत असतात मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत जेवढे काही प्रभाग आहेत त्यात जे निवडणूक होतात त्यासाठी सगळ्यात पहिले एक नॉमिनेशन प्रोसेस आहे, म्हणजे इलेक्शनसाठी जे आपण नामांकन अर्ज भरतो. ठीक आहे. आणि त्याबद्दल काय तरतुदी आहेत किंवा काय नियम आहेत ह्या सर्व गोष्टी सेक्शन 26 मध्ये सांगितलेल्या आहेत. कॅन्डिडेट्स फॉर इलेक्शन ॲट वॉर्ड इलेक्शन must be duly nominated in writing in accordance with the provisions hereafter contained. काय म्हणतंय 26 सेक्शन मध्ये सांगितलेलं काय आहे की तुम्हाला जर एखाद्या इलेक्शनसाठी उभं राहायचं असेल, मुंबई महानगरपालिकेतल्या कुठल्या पण वॉर्डमध्ये किंवा कुठल्या पण प्रभागात उभं राहायचं असेल, तुम्हाला पहिले नामांकन अर्ज सबमिट करावा लागेल. ठीक आहे. त्यासाठी काय नियम आहेत इथं सेक्शन 26 मध्ये दिलेले आहेत. पहिला नियम बघा, विथ रिस्पेक्ट टू सच नॉमिनेशन द फॉलोइंग प्रोव्हिजन्स शाल बी इफेक्ट. ठीक आहे. खालील तरतुदी लागू होतील. सगळ्यात पहिला आहे सेक्शन 26(1) मध्ये आपल्याला
कुठले प्रोव्हिजन्स असतील त्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि सेक्शन 26 सब सेक्शन 2A मध्ये हे नियम चालू होतात. तर पहिला काय आहे की कुठलाही व्यक्ती ज्याला वोटिंग करण्याचे राईट आहेत तो व्यक्ती नॉमिनेशन पेपर घेऊ शकतो. म्हणजे काय, नॉमिनेशन किंवा नामांकनचा जो अर्ज आहे त्याला फ्रीमध्ये स्टेट इलेक्शन कमिशनर किंवा स्टेट इलेक्शन कमिशन जे ऑफिस आहे ते ऑफिस किंवा त्या स्टेट इलेक्शन कमिशनने ज्या अधिकारी लोकांना निवडणूक घेण्याचा पूर्ण चार्ज किंवा पूर्ण अधिकार दिलेले आहे ते निवडणूक अधिकारी, ते ऑफिसर्स, ते ऑफिस तिथून तुम्हाला फ्री ऑफ चार्ज फ्रीमध्ये नामांकन अर्ज, ठीक आहे, नामांकन अर्ज घ्यायचा आहे. हे झालं पहिलं. ठीक आहे. त्यानंतर दुसरं काय सांगितलेलं आहे, जो काही नॉमिनेशन पेपर आहे त्या पेपरमध्ये त्या कॅन्डिडेटचं पूर्ण नाव, ॲड्रेस, त्याचा व्यवसाय आणि अदर डिस्क्रिप्शन्स, काही ॲफिडेविट असतात प्रॉपर्टीबद्दल, ह्या सर्व गोष्टी तिथं सबमिट करावं लागतात. ठीक आहे, प्रॉपर्टी डिटेल्स आणि सगळ्या गोष्टी. त्यानंतर तो ज्या वॉर्डमध्ये उभा राहतोय, समजा मी वॉर्ड क्रमांक 17 मध्ये उभा राहतोय, तर मला वॉर्ड क्रमांक 17 मधले मतदार, मी म्हणतोय प्रभाग मधले 17 मधलेच मतदार हे माझ्या फॉर्मवर साईन करतील. 2 व्यक्ती, 2 पर्सन्स. पहिला राहील प्रपोजर, सेकंड राहील सेकंडर. ठीक आहे. मी 17 मध्ये उभा राहतोय तर 17 प्रभागातल्या मतदार यादीमधीलच 2 व्यक्ती लागतील. असं नाही की मी 17 मध्ये उभा राहतोय आणि प्रभाग क्रमांक 5 मधल्या मतदार यादीमधले 2 व्यक्ती मला साईन करतायत. नाही, तुम्ही ज्या प्रभागात उभं राहतायत, तुम्ही ज्या वॉर्डमध्ये उभं राहणार आहात त्या वॉर्डमधल्या मतदार यादीमधल्या कुठल्याही 2 व्यक्तीचं साईन तुमच्या नॉमिनेशन अर्जावर किंवा नामांकन अर्जावर पाहिजे. हे सांगितलं बी मध्ये. सी मध्ये काय सांगितलेलं आहे, एव्हरी नॉमिनेशन पेपर सबस्क्राइब्ड अँड साइन मस्ट बी डिलिव्हर्ड बिफोर 5 o'clock. ठीक आहे. आता टाइम इलेक्शन कमिशनरच्या नुसार असं, इलेक्शन कमिशनर किंवा इलेक्शन कमिशन ऑफिसर जो आहे, जे निवडणूक घेणार आहे तो जो ऑफिसर आहे, टाइम इथे 5 दिलेला आहे या ऍक्ट मध्ये, पण 5च असतो असं नाहीये. सकाळी 10 ते 3 पण राहू शकतो, कधी 10 ते 5 पण राहू शकतो. जेव्हा स्टेट इलेक्शन कमिशनर पूर्ण टाइम टेबल किंवा पूर्ण शेड्यूल देतो की या तारखेला नामांकन अर्ज भरण्यास सुरुवात होईल, या तारखेपर्यंत आम्ही नामांकन अर्ज स्वीकारू, त्यानंतर पुढचे 3 दिवस नामांकन अर्ज वापस करण्यासाठी राहतील, विड्रॉलसाठी, त्यानंतर इलेक्शन कधी होईल, त्यानंतर इलेक्शनचं काउंटिंग, वोटिंगचं काउंटिंग कधी होईल, रिझल्ट कधी लागेल, हे सगळं टाइम टेबल किंवा सगळा शेड्यूल इलेक्शन कमिशनर देत असतात. ठीक आहे. त्यामध्ये टाइम पण सांगतात ते की नामांकन अर्ज भरण्याचा वेळ, तर या ऍक्टमध्ये 5 लिहिलेलं आहे, बट तो टाइम व्हॅरी होऊ शकतो. तर तुम्हाला तुमचा अर्ज 5 पर्यंत आणून द्यायचा आहे. ठीक आहे. जो काही ठराविक दिवस ठरलेले आहेत ते सहसा 1 आठवडा किंवा 1 वीक किंवा 7 days असतात नामांकन अर्ज भरण्यासाठी. ठीक आहे. त्यानंतर each candidate must be nominated by separate nomination paper and a candidate may be nominated more than 1 nomination paper, but any person entitled to vote shall not subscribe whether as a proposer or seconder more than 1 nomination paper. आता मी आहे, मला 17 प्रभागमध्ये पण उभं राहायचंय आणि 15 मध्ये पण उभं राहायचंय, तर मी राहू शकतो. मी 2 वेळा नामांकन अर्ज भरणार, 17चा पण आणि 15चा पण. बट 17 वर ज्या दोन लोकांची साईन आहे ऍज अ प्रपोजर अँड सेकंडर, तेच सेम व्यक्ती 15 नंबरच्या प्रभागात उभं राहण्यासाठी जो माझा अर्ज आहे त्याच्यावर साईन करणार नाहीत. कारण की नियम काय आहे, तुम्हाला त्या प्रभागातल्या व्यक्तींच्याच सह्या घ्याव्या लागतात. 17 मधल्या व्यक्तींच्या सह्या घेतल्या तर मला 15 मधल्या व्यक्तीच्या सह्या घ्याव्या लागतील, बरोबर ना. 17 मध्ये जो मी अर्ज दाखल केला आहे त्याच्यावर ज्या दोन लोकांच्या सह्या आहेत त्याच सह्या 15 वर लागणार, चालू म्हणजे व्हॅलिड नाही आहेत, 15 वर नसणार. ठीक आहे. परत सांगतोय, नेक्स्ट, समजा एखादा व्यक्ती उभा आहे 17 मध्ये, त्याचं नाव आहे XYZ, आणि दुसरा व्यक्ती उभा आहे 17 मध्ये, त्याचं नाव आहे ABC. तर XYZ वर ज्या 2 व्यक्तींनी साईन केलेले आहेत तेच 2 व्यक्ती ABCच्या फॉर्मवर पण साईन करणार नाहीयेत. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. तर
सर्वात पहिला नियम काय आहे की तुम्ही ज्या प्रभागात उभं राहताय त्या प्रभागातल्या 2 व्यक्तींची तुम्हाला साईन घ्यायची आहे तुमच्या अर्जावर. ठीक आहे. आणि ते 2 व्यक्ती सांगतील की बाबा आम्ही आमच्या प्रभागामध्ये या व्यक्तीला उभं राहावं म्हणून आम्ही आमचं साईन देत आहोत, प्रपोज करतोय. ठीक आहे, की या व्यक्तीला आमच्या प्रभागामध्ये उभं राहावं. खाली 2 व्यक्तीची साईन आहे. तोच व्यक्ती जर दुसऱ्या प्रभागात उभा राहत असेल तर तिथल्या प्रभागातल्या 2 व्यक्तीची सही घेईल. ज्या ऑलरेडी साईन केलेल्या आहेत त्या सेम व्यक्ती त्याच्यावर सही करणार नाहीयेत. हा एक पहिला क्रायटेरिया किंवा पहिला सीन. दुसरा सीन असा आहे की एक व्यक्ती आहे की जो 17 मध्ये उभा राहतोय, त्याने 2 लोकांच्या सह्या घेतलेल्या आहेत. त्या 2 लोकांचं नाव आहे विराट आणि रोहित. आणि दुसरा व्यक्ती आहे तो पण 17 मध्येच उभा राहतोय, त्याने 2 व्यक्ती साईन घेतलेले आहे. बट ते 2 व्यक्ती डिफरंट राहतील. विराट आणि रोहित यांच्या साईन फक्त एकाच माणसाच्या किंवा एकाच माणसाच्या उमेदवारी अर्जावर राहतील, दुसऱ्यावर राहणार नाही. म्हणून जो प्रपोजर आहे आणि जो सेकंडर आहे तो कुठल्याही एका व्यक्तीच्याच नॉमिनेशन पेपरवर साईन करणार, दुसऱ्या नॉमिनेशन पेपरवर साईन करणार नाही. दुसऱ्या याच्यावर त्याने साईन केल्या तर तो इनव्हॅलिड ठरवण्यात येईल. ठीक आहे. Each candidate may be nominated by separate nomination paper and a candidate may be nominated by more than one nomination paper, but any person entitled to vote shall not subscribe whether as a proposer or seconder more than one nomination paper. ठीक आहे, कळालं? परत सांगतोय, इझी आहे. 17 मध्ये 2 व्यक्ती उभे आहेत. 17 मध्ये 2 व्यक्ती उभे आहेत. या व्यक्तीचं नाव आहे ए, या व्यक्तीचं नाव आहे बी. ए ने नामांकन अर्ज दाखल केला, बी ने पण नामांकन अर्ज दाखल केला. हा एचा अर्ज आहे, हा बीचा अर्ज आहे. नियम आहे की तुम्ही ज्या प्रभागात उभं राहताय त्या प्रभागातले 2 व्यक्तीचे साईन घ्यायचे आहेत. 17 मध्ये 2 व्यक्ती उभे आहेत, ए आणि बी. एच्या अर्जावर विराटने साईन केली आणि रोहितने साईन केली ॲज अ प्रपोजर अँड सेकंडर. आणि 17 मध्ये दुसरा व्यक्ती उभा आहे बी नावाचा, त्याच्या याच्यावर दुसऱ्या 2 व्यक्तीच्या सह्या लागतील. हा विराट आणि हा रोहित परत साईन करणार नाहीत. याने डबल म्हणजे एकच व्यक्ती 2 नॉमिनेशन पेपरवर साईन करणार नाहीयेत. ठीक आहे. विराटने रोहितने बीला पण साईन केली तर बीचा इनव्हॅलिड ठरवण्यात येईल. ओके. प्रपोजर अँड सेकंडर फक्त एकाच याच्यावर नॉमिनेशन पेपरवर साईन करू शकतात, हे सांगितलेलं आहे 26 मध्ये. ठीक आहे. तुम्ही पण एकदा वाचा. मी जे सांगतोय त्या गोष्टी तर ठीक आहेत, तर फक्त एक आयडिया देण्यासाठी सांगतोय मी, पण इन डिटेल तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे. स्पून फिडिंग नको. नेक्स्ट दुसरं काय सांगितलं तुम्ही, 2 व्यक्ती 2 वेगवेगळ्या प्रभागात उभं राहतील तर वेगवेगळ्या प्रभागातील वेगवेगळ्या व्यक्तींचे त्याच्यावर साह्या लागतील. एकाच व्यक्तीने 15 मध्ये पण साईन करते, 17 मध्ये साईन करते, चालत नाही. नेक्स्ट, आय होप सो कळालं असेल. Each candidate must be nominated by a separate nomination paper and candidate may be nominated by more than one nomination paper and any person entitled to vote shall not subscribe whether as a proposer or seconder more than one nomination paper. हे तुम्हाला मी सांगितलं समजून. नेक्स्ट, if any person subscribes more than one nomination paper, the nomination paper or papers received after the receipt of first nomination shall be invalid. म्हणजे एखादा व्यक्ती 2 वेगवेगळ्या व्यक्तींच्या नामांकन अर्जावर सही करत असेल तर चालत नाही. समजा मी एच्या फॉर्मवर पण साईन केली की माझ्या प्रभागामधून हा उभा राहावा आणि एक बी नावाचा व्यक्ती आहे त्याच्यावर पण मी साईन केली, तर जो पहिला अर्ज सबमिट केलाय तोच व्हॅलिड राहील, दुसरा अर्ज इनव्हॅलिड राहील, कारण की दुसऱ्या याच्यावर सेम व्यक्तीने सही केलेली आहे ज्याने एला पण प्रपोज केलाय. एकच व्यक्ती 2 माणसाला थोडी सांगू शकतो की इलेक्शन कमिशनरला की या दोन्ही व्यक्तींना आमच्यात उभं करा. मी ॲज अ सेकंडर किंवा मी ॲज अ प्रपोजर फक्त एकच व्यक्ती दिली ना माझ्या प्रभागमध्ये. आय होप सो कळालं असेल. या लहान लहान गोष्टी खूप वेळा रिपीट करायला नाही पाहिजे, पण आपला थोडा फ्लो तुटलेला आहे 4-5 दिवस गॅप पडल्यामुळे. तुम्ही कंटिन्यू जर लाईक करत राहिले व्हिडिओला, ॲटलिस्ट नाही 1000 लोकांनी व्हिडिओ बघितला, पण 500 लोकांनी जरी हा व्हिडिओ बघितला, 500 व्ह्यूज तरी इनफ आहे. त्यातलं फक्त तुम्ही प्रत्येकाने बघितलेल्या व्यक्तीनं तिच्यावर लाईक केलं पाहिजे. चला नेक्स्ट पॉइंट. आता ई नंबरचा सेक्शन 26 सबसेक्शन 2 त्यामध्ये ई. इफ एनी पर्सन नॉमिनेटेड काय सांगितले, इज नॉट एनरोल्ड इन द म्युनिसिपल इलेक्शन रोल ॲज अ वोटर ऑफ अ वॉर्ड. आता बघा, इनव्हॅलिड ठरणार आहे कधी, जर प्रपोजर आणि सेकंडरने 2-3 अर्जावर सह्या केल्या असतील तर तो फक्त पहिला अर्जच व्हॅलिड राहील, बाकीचे दुसरा तिसरा अर्ज
इनव्हॅलिड राहतील. परत दुसरे काय क्रायटेरिया आहे इनव्हॅलिड होण्यासाठी? एखादा व्यक्ती जर उभा राहतोय, ठीक आहे, आणि त्या व्यक्तीचं नावच नाहीये म्युनिसिपल इलेक्शन रोलमध्ये ऍज अ वोटर, तर तो अर्ज इनव्हॅलिड राहील. दुसरं, जे दोन व्यक्ती साईन करत आहेत सेकंडर आणि प्रपोजर, त्यांचं पण नाव नाहीये म्युनिसिपल इलेक्शन रोलमध्ये ऍज अ वोटर आणि त्यांनी साईन केलेलं असेल तरी तो अर्ज फेल होईल, इनव्हॅलिड होईल. ठीक आहे. नेक्स्ट, तो व्यक्ती जो उभा आहे तो कुठल्या पण प्रभागात उभा राहू शकतो. समजा मी आहे, मी 17 मध्ये उभा राहील, मी 15 मध्ये पण उभा राहू शकतो, मी 1 मध्ये पण उभा राहू शकतो, मी कुठल्या पण वॉर्डमध्ये उभा राहू शकतो. फक्त मुंबई महानगरपालिकेत जे काही वॉर्ड येतात त्या कुठल्या तरी एका वॉर्डमध्ये माझं नाव पाहिजे इलेक्शन यादीमध्ये. समजा 5 नंबरच्या प्रभागात माझं नाव आहे इलेक्शन यादीमध्ये आणि मला उभं राहायचंय 9 नंबरच्या वॉर्डमध्ये, चालेल. असं नाही की मी 5 मधला आहे तर 5 मध्येच उभं राहायचं, नाही. माझं नाव 5 नंबरच्या मध्यरात्रीत असेल पण मुंबईतल्या कुठल्याही प्रभागात उभं राहू शकतो. माझा इन्फ्लुएन्स कदाचित तिकडे राहील 18 नंबरच्या वॉर्डमध्ये आणि माझं नाव आहे 2 नंबरच्या वॉर्डमधल्या मतदार मी कुठेही उभं राहू शकतो. उभं राहण्यासाठी एकच आहे, फक्त तुमचं इलेक्शन जे रोल आहे किंवा मतदार यादी आहे त्यात नाव पाहिजे. नेक्स्ट, तुम्ही जे डिपॉझिट सबमिट करणार आहात, ठीक आहे, जे 26A मध्ये पुढे देणार आहेत ते पुढच्या सेक्शनमध्ये सांगितलेलं आहे. तुम्हाला काहीतरी डिपॉझिट द्यावं लागतं, ठीक आहे. ते जर डिपॉझिट तुम्ही दिलं नाही तर तुमचा अर्ज इनव्हॅलिड होईल. तुम्ही ऐकलं असेल ना की तुम्ही आमदारकी किंवा खासदारकीला लोक उभं राहतात आणि काहीतरी डिपॉझिट जमा करतात, ठीक आहे. ज्या लोकांना खूपच कमी मतदान पडते त्या लोकांचं डिपॉझिट जप्त होऊन जाते किंवा त्यांना रिटर्न केला जात नाही, अशा गोष्टी तुम्ही ऐकल्या असणार. तर तुम्ही डिपॉझिट जमा नाही केला तर तुमचा अर्ज डिस्क्वालिफाय होऊन जाईल. नेक्स्ट, तुम्हाला सेक्शन 16च्या अंतर्गत काही शिक्षा झाली असेल. सेक्शन 16 मध्ये काय सांगितलेले आहे, जर सेक्शन 16 मध्ये काहीतरी डिस्क्वालिफिकेशनचे रूल सांगितलेले आहेत. तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य असतील, 2 पेक्षा जास्त चिल्ड्रन असतील आणि तुम्ही उभे राहिले, तुम्ही डिस्क्वालिफाय आहात. 2 पेक्षा जास्त आहे आणि तुम्ही लपून ठेवलं तरी तुम्ही डिस्क्वालिफाय आहात. तुम्ही असं काहीतरी क्राईम केलेला आहे की ज्यामध्ये 6 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे तरी तुम्ही उभं राहू शकत नाही. तुम्ही ऑलरेडी आमदार आहात, खासदार आहात आणि तुम्ही इथे उभं राहतायत, ठीक आहे. निवडून आल्यावर तुम्हाला कुठलं तरी एक सोडून द्यावं लागते, म्हणजे एकच व्यक्ती 2 वेगवेगळ्या ठिकाणी प्रतिनिधी नाही करू शकत ना. तर तुम्ही असं काही लपून ठेवलं असेल तर तुम्ही डिस्क्वालिफाय आहात, ठीक आहे. त्यानंतर सेक्शन 16 मध्ये जे काही नियम दिलेले आहे डिस्क्वालिफिकेशन त्या अंतर्गत तुमचं आलंय अर्ज, तर तुमचं अर्ज हा बाद करण्यात येईल, फेल करण्यात येईल. नेक्स्ट, हे 3 नियम जे सांगितलेले आहेत 1, 2, 3 मध्ये, यापैकी जर तुमचा कुठला अर्ज असेल तर सच पर्सन नॉमिनेशन शॉल बी इनव्हॅलिड असं सांगण्यात आलेलं आहे. नेक्स्ट बघा, आता आपण 26 बघतोय. 26 मधले वेगवेगळे आपण नियम बघतोय, तुम्ही पण स्वतःहून वाचून घ्या. मी तर फक्त एक आयडिया देतोय. एफ मध्ये सांगितलेलं आहे, इफ देर इज नो व्हॅलिड नॉमिनेशन it shall be deemed that no councillor has been elected and proceedings for filling the vacancy or vacancy shall be taken under section 34. आता समजा एक प्रभाग आहे, प्रभाग नंबर 11, त्या प्रभागात काही लोकांनी अर्ज केलेत आणि सगळे अर्ज बाद झालेले आहेत. मग तिथं कोण निवडून येणार? तिथं कोणीच निवडून येणार नाही. इफ देर इज नो व्हॅलिड नॉमिनेशन इट शॅल बी डीम्ड दॅट नो काउन्सिलर हॅज बीन इलेक्टेड, आणि ते व्हॅकंट राहील. आणि त्या व्हॅकंट राहिल्या जे आहेत वॉर्ड, त्या वॉर्डमध्ये नंतर बाय इलेक्शन होतील, डबल एकदा परत निवडणूक होईल, ठीक आहे. हे सांगितलेलं आहे एफ मध्ये. एच मध्ये सांगितलेलं आहे, इफ देर इज ओनली वन व्हॅलिड नॉमिनेशन द नॉमिनेटेड पर्सन शॅल बी इलेक्टेड. समजा 11 मध्ये 10 लोकांनी अर्ज केले, उभं राहण्यासाठी 10 इच्छुक उमेदवार आहेत, 10 उमेदवारांनी अर्ज केले, त्यातले 9 उमेदवारांचे अर्ज फेल झाले, इनव्हॅलिड झाले, बाद करण्यात आले, एकाचाच व्हॅलिड झालाय. म्हणजे एक प्रभाग आणि एकच अर्ज आहे, इलेक्शन घ्यायचं काम नाही, तो पर्सन डायरेक्टली इलेक्टेड आहे. इलेक्शन किंवा वोटिंग होण्याच्या अगोदरच तो माणूस ॲज निवडून आलाय किंवा तो विनर आहे असं घोषित करण्यात येईल. कधी जर एकच अर्ज आला असेल तर एका प्रभागात, म्हणजे आपण म्हणतो ना बिनविरोध निवडून आलाय त्या टाईपमध्ये, किंवा एका प्रभागात फक्त एकच व्हॅलिड अर्ज आलेला आहे तर तो बिनविरोध निवडून आलेला आहे. सगळ्या गोष्टी तर सांगितलेल्या आहे याच्यामध्ये. नेक्स्ट बघा, जे इफ द नंबर ऑफ व्हॅलिड नॉमिनेशन एक्सिड्स 1
एक पेक्षा जास्त अर्ज आले असतील आणि ते व्हॅलिड असतील तर तिथे आपण इलेक्शन घेऊ असं सांगण्यात येईल. त्याला म्हणतो आपण कंटेस्ट इलेक्शन. तिथे आपण इलेक्शन लढवणार किंवा जो व्यक्ती आलाय तो इलेक्शन लढवून निवडून आलाय. ठीक आहे, कळालं मला काय म्हणायचं इथं? ठीक आहे, परत सांगतोय, एखादं प्रभागात एक पेक्षा जास्त व्हॅलिड नॉमिनेशन असतील किंवा एक पेक्षा जास्त उमेदवार उभे असतील आणि त्या एक पेक्षा जास्त उमेदवारांचे अर्ज व्हॅलिड असतील तर तिथे एकच व्यक्ती निवडून येईल. अमॉंग देम द इलेक्शन ऑफ अ काउन्सिलर शॅल बी मेड अमॉंग द पर्सन्स नॉमिनेटेड. त्यामधले जेवढे काही उभे आहेत त्या सदस्यांमधून एक जण निवडून येईल. कधी निवडून येईल तो? इलेक्शनची जी डेट ठरलेली आहे त्या दिवशी काउंटिंग होईल आणि त्या दिवशी तो निवडणूक लढून म्हणजे जिंकणार. नेक्स्ट, provided that if any candidate validly nominated dies or signifies in writing after the date of election his intention not to contest election, then there remains only one held nomination. The remaining candidate validly nominated shall be deemed elected. दुसरं कंडिशन असं आहे, समजा प्रभाग क्रमांक 11 मध्ये 3 व्यक्तींनी अर्ज भरलाय, ए, बी आणि सी. इलेक्शन होण्या अगोदरच सी ला हार्ट अटॅक आला आणि तो वारला. बी ने माघार घेतली, म्हणजे जेव्हा अर्ज भरला होता तेव्हा तिघांचे अर्ज व्हॅलिड होते. प्रभाग क्रमांक 11 मध्ये 3 लोक उभे होते, तिन्ही लोकांचे अर्ज व्हॅलिड होते. बट इलेक्शन म्हणजे काय? वोटिंग होण्याच्या तारीख. एक असते वोटिंग डेट, एक असते काउंटिंग डेट. वोटिंग म्हणजे काय? ज्या दिवशी आपण केंद्रावर जाऊन इलेक्शन करतो किंवा ते बटन दाबतो. काउंटिंग म्हणजे काय? 2 दिवसानंतर त्याची काउंटिंग होते आणि जो निवडून येईल सर्वाधिक मताने तो विनर घोषित करण्यात येतो. तर 3 अर्ज आले, त्यातला एक अर्जवाला जो आहे तो व्यक्ती मृत्यू पावला, डाईज इथे लिहिलेला आहे, डाईज, किंवा एका व्यक्तीनं माघार घेतली. काय असते की 7 दिवस असतात नामांकन अर्ज भरण्यासाठी, पुढचे 3 दिवस असतात की विड्रॉल करण्यासाठी. मग नामांकन अर्ज मागे घ्यायचा असेल किंवा लढवायची इच्छा नसेल, तुम्ही तुमचं माइंड चेंज केला असेल की नाही मला नाही लढवायची यावेळेस इलेक्शन, तर तुम्ही अर्ज मागे घेतलाय, असं काय झालं असेल तर मग काय राहिलं? फक्त एकच अर्ज राहिलाय. तो जो काही एक अर्ज राहील तो व्यक्ती ॲज अ इलेक्टेड आहे असं घोषित करण्यात येईल. ठीक आहे, कळालं? 3 अर्ज आहेत, एक त्यातला वारला किंवा 2 वारले मग एकच राहिला तर तो व्यक्ती जिंकला. 3 होते त्यातले दोघांनी माघार घेतली, एकच राहिला तरी तो एक व्यक्ती जिंकला. ठीक आहे, असे कंडिशन्स आहेत वेगवेगळे. नंतर इथे एक महत्वाची कंडिशन आहे बेटा, की भाई एखाद्या व्यक्तीनं जर विड्रॉ केला त्यानंतर तो म्हणू शकत नाही आता माझा माइंड डबल चेंज झाला मला उभं राहायचंय. नाही, एकदा विड्रॉ केला की विड्रॉ, संपला विषय. तुम्हाला 7 दिवस दिले होते नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी, 3 दिवस दिले होते विड्रॉसाठी आणि त्याच्यानंतर 7-8 दिवसांनी तुमचं इलेक्शन होणार आहे. पण तुम्ही त्या 3 दिवसात विड्रॉ पण केलं आणि नंतर तुम्ही इलेक्शन कमिशनकडे आले की नाही मी माझा आता माइंड चेंज केलंय की मला आता उभं राहायचंय, तर परमिशन देत नाही. अ कॅन्डिडेट हू हॅज विड्रॉन हिज कॅन्डिडेचर शॅल नॉट बी अलाउड टू कॅन्सल द विड्रॉल or to be renominated as a candidate for same election. डायरेक्ट आता पुढच्या वर्षीच्या इलेक्शनमध्ये, पुढच्या वर्षी म्हणजे काय 5 वर्षाच्या इलेक्शनमध्ये नंतर या. ठीक आहे, 5 वर्षानंतर आहे हे सांगितलेलं आहे 26 मध्ये. ठीक आहे, के बघा, इफ when 2 or more ward elections are held simultaneously or different ward, any person is deemed to be elected for more than one ward. आता यात काय सांगितलेलं माहिती का? समजा एखादी इलेक्शन झालेलं आहे, ठीक आहे, आणि एखादा व्यक्ती 2 वॉर्डमध्ये उभा आहे आणि तो 2 वॉर्डमध्ये निवडून आलाय, त्याला चूज करायचंय 2 पैकी एका ठिकाणी मी कुठं त्या लोकांचं प्रतिनिधी करणार आहे. ठीक आहे, परत सांगतो मी, एखादा व्यक्ती 2 वेगवेगळ्या प्रभागात उभा आहे आणि तो दोन्ही ठिकाणी निवडून आलाय. ठीक आहे, समजा मी आहे, मी प्रभाग क्रमांक 7 मध्ये पण निवडून आलोय आणि प्रभाग क्रमांक 8 मध्ये पण निवडून आलोय. ठीक आहे, हे मला कधी कळालं मी निवडून आलोय? वोटिंग झालं, त्यानंतर 2 दिवसांनी काउंटिंग झालं आणि काउंटिंगच्या दिवशी मला कळालं की मी 7 मध्ये पण निवडून आलोय, विनर आहे, आणि मी 8 मध्ये पण विनर आहे. मला इलेक्शन कमिशनरला किंवा इलेक्शन कमिशनला 3 दिवसात रिझल्ट लागल्यानंतरच्या 3 दिवसात किंवा 24 तासात, कोणते 24 तास? जेव्हा इलेक्शन कमिशन आपल्याला एक नोटीस पाठवते की तुम्ही आता 2 ठिकाणी निवडून आले, तुम्हाला कुठं उभं राहायचंय तुमचं चॉईस सांगा. त्याच्या नोटीस आल्यावर 24 तासात किंवा मी स्वतःहूनच 3 दिवसात सांगणार माझी चॉईस काय आहे. मी सांगितलं नाही मला आता 7 मध्ये या लोकांचं प्रतिनिधित्व करायचं आहे, तर मी 8 माझं जे आहे विनर, जे 8 मध्ये मी जिंकून आलोय, ती सीट माझी रद्द होईल आणि तिथे परत बाय इलेक्शन घेण्यात येईल. तिथे असं नाही आहे की जो सेकंड आलेला आहे तो विनर होईल. नाही, मी दोन्ही ठिकाणी निवडून आलोय,
मी 8 मधून माघार घेतली, म्हणजे माघार म्हणजे काय, दोन्ही ठिकाणी निवडून आलोय, माझ्या चॉईस देताना मी सांगितले मी आता 7 मधल्या लोकांचंच प्रतिनिधी करणार आहे किंवा त्या प्रभागासाठीच मी काम करणार आहे. तर माझा जो दुसरा प्रभाग आहे तो वॅकंट होऊन जाईल आणि तिथे परत इलेक्शन होईल, हे सांगितलेलं आहे के मध्ये. ठीक आहे, या सर्व गोष्टी सांगितलेल्या इथे. झालं, 26 मध्ये एवढ्याच गोष्टी होत्या. ओके, ते होतं 26. सेक्शन किती होतं? 26 नंबरचं सेक्शन होतं, खूप मोठं होतं. 26 नंबरचं सेक्शनचं नाव होतं कॅन्डिडेट ॲट वॉर्ड इलेक्शन्स मस्ट बी नॉमिनेटेड अँड प्रोव्हिजन्स रिगार्डिंग नॉमिनेशन्स. ठीक आहे, आता आहे 26A. 26A काय सांगते? डिपॉझिट बाय कॅन्डिडेट. 26A काय सांगते? डिपॉझिट बाय कॅन्डिडेट. अनामत रक्कम येतं ना न्यूजपेपरमध्ये मराठीत, अनामत रक्कम, उमेदवारांनी अनामत रक्कम ठेवणे. आता बघा, ऑन ऑर बिफोर द डेट अपॉइंटमेंट फॉर द नॉमिनेशन ऑफ कॅन्डिडेट्स फॉर वॉर्ड इलेक्शन each candidate shall deposit or cause to be deposited with returning officer in cash a sum of 5,000 rupees and no candidate shall be deemed to be duly nominated unless such deposit has been made. काहीच नाहीये, यात एवढं सांगितलेलं आहे की तुम्हाला 5,000 रुपये डिपॉझिट जमा करायचं आहे रिटर्निंग ऑफिसर, आरओ रिटर्निंग ऑफिसर. ठीक आहे ना, निवडणूक अधिकारी असतात ते रिटर्निंग ऑफिसर, यांच्याकडे तुम्हाला 5,000 रुपये कॅश किंवा, ठीक आहे, कॅश किंवा दुसरं एक आहे सवलत, त्याला काय म्हणतात, त्याला मला वाटतं काहीतरी 5,000 रुपीज कॅश, इथे काय दिलेलं आहे, कॅश ऑफ 5,000 रुपीज. आणि दुसरा एक शब्द आहे, तो शब्द मला आठवत नाहीये, तो बहुतेक पुढे येईल. थोडक्यात तुम्हाला कॅशमध्ये जमा करायचे किंवा एक कुठला तरी शब्द आहे मित्रांनो, त्याला तो आठवत नाही सध्या राव. ठीक आहे, जाऊ द्या, 5,000 रुपये तुम्हाला जमा करायचे आहे. ठीक आहे, कुठल्याही प्रभागात तुम्हाला उभं राहायचं असेल तर तुमच्या नामांकन अर्जासोबत तुम्हाला डिपॉझिट जमा करायचं आहे. जर तुम्ही डिपॉझिट जमा नाही केलं तर तुमचं ते डिस्क्वालिफाय होऊन जाणार, तुम्ही उभं राहणार नाही. बट जर तुम्ही महिला असाल, वुमन असाल किंवा तुम्ही शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब किंवा बॅकवर्ड क्लासमधून असणार तर तुम्हाला 50% माफी आहे, 2,500 रुपये जमा करायचे. 5,000 रुपये डिपॉझिट आहे उभं राहण्यासाठी कुठल्या पण प्रभागात. ठीक आहे, बट तुम्ही असे कॅन्डिडेट आहात की जे शेड्यूल कास्टमधले आहात किंवा शेड्यूल ट्राईबमधले आहात किंवा बॅकवर्ड क्लासमधले आहात किंवा वुमन आहात, तर तुम्हाला त्यामध्ये सवलत आहे, तुम्हाला फक्त 2,500 रुपये डिपॉझिट जमा करायचे. जर एखादा व्यक्ती 2 प्रभागात उभा राहिला आहे, त्याने 2 ठिकाणी नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत, त्याला 2 वेगवेगळ्या ठिकाणी डिपॉझिट द्यायचं काम नाही आहे, कुठल्या तरी एका ठिकाणी डिपॉझिट दिलं तरी काम होऊन जाईल. Provided further that where the candidate has filed more than one nomination paper, it shall not necessary to deposit a separate amount for each nomination paper. नाही, एकाच ठिकाणी कुठे तुम्ही डिपॉझिट द्या. आता ते डिपॉझिट वापिस पण भेटते, कधी भेटते ते नियम दिलेले आहेत. जर व्यक्ती निवडून आला त्याला त्याचे डिपॉझिट वापिस मिळणार. ठीक आहे, किंवा एखाद्या व्यक्तीनं विड्रॉ केला त्याचा अर्ज, म्हणजे नामांकन अर्ज दाखल केला, त्यानंतर जे काही दिवस असतात तुम्हाला अर्ज वापिस घेण्यासाठी, त्याने विड्रॉ केला तरी त्याला त्याचे ते पैसे जे आहेत ते वापिस मिळणार. किंवा एखाद्या कॅन्डिडेटचा अर्ज बाद झालेला आहे, त्याचे सेकंडरी आणि प्रपोजर हे चुकीचे ठरलेले आहेत साईन करणारे, किंवा त्याने जे डिटेल्स दिलेले आहेत ते चुकीचे आहेत, फॉर्म भरलाय तो चुकीचा भरलाय आणि त्याचा अर्ज इनव्हॅलिड झालेला आहे, तरी त्याला त्याची अमाऊंट वापिस मिळणार. एखादा व्यक्ती डाईज, ठीक आहे, इलेक्शनच्या आधीच तो वारला, ठीक आहे, आणि त्याने दाखल केलेला तो अर्ज, तरी त्याला त्याची रक्कम वापिस मिळणार, त्याला मिळणार किंवा त्याचे जे नॉमिनी आहेत त्याला मिळणार. पण एक कंडिशन आहे की तुम्हाला पैसे वापिस मिळणार नाही. कधी? आता बघा, या इलेक्शनमध्ये जर तुम्हाला कमीत कमी 12.5% मतदान पडलं तर तुम्हाला तुमचं डिपॉझिट अमाऊंट वापिस मिळेल. बट 12.5% कमी मिळालं तर तुम्हाला पैसे वापिस मिळणार नाही. इथे लिहिले, द कॅन्डिडेट फेल्स टू बी इलेक्टेड बट सेक्युअर्स व्हॅलिड वोट इन एक्सेस नंबर ऑफ स्पेसिफाईड सेक्शन. जर तुम्ही निवडून नाही आले, तुम्ही हरले इलेक्शन, चालते, बट तुम्हाला जी वोटिंग पडलेली आहे ती चांगली संख्या आहे. किती संख्या आहे ती? 12.5% जास्त आहे, तर तुम्हाला तुमचे पैसे वापिस मिळतील. पण डिपॉझिट जप्त होईल.
डिपॉझिट जप्त होईल कधी, जर त्याला 12.5% म्हणजे डज नॉट एक्सीड 1/8 टोटल नंबर, 1/8% म्हणजे काय, 12.5% जर कमी मतदान तुम्हाला मिळालं तर तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न मिळणार नाही. आता सांगतो मी तुम्हाला हे काय आहे. समजा एखादा प्रभाग आहे, बरोबर, एखादा प्रभाग आहे, त्या प्रभागात 100 वोटिंग झालेले आहे, जो निवडून आलाय त्याला 51 मत पडाले, त्याचं जर डिपॉझिट ऑफिस मिळते. बाकीचे 2-3 व्यक्ती आहेत उभे, दुसऱ्या व्यक्तीला 15 मत पडले, तिसऱ्या व्यक्तीला 16 पडले, चौथ्या व्यक्तीला 3च पडले. तर 15 मत पडलेला व्यक्ती आहे जो हरला, पण तरी त्याला त्याची डिपॉझिट अमाऊंट ऑफिस मिळणार, कारण की 12.5% जास्त मतदान आहे. जेवढे व्हॅलिड वोट्स आहेत, त्या प्रभागात जेवढे लोक राहतात त्याची संख्या नाही आहे, त्या प्रभागात जेवढी मतदार यादीमध्ये नाव आहेत त्याची संख्या नाही आहे. ज्या दिवशी इलेक्शन झालं त्या दिवशी तुम्ही वोटिंग करायला गेले, त्या दिवशी जेवढे व्हॅलिड वोट्स ठरलेत, नोटा सोडून जेवढे व्हॅलिड वोट्स होते, त्या व्हॅलिड वोटच्या 12.5% तुम्हाला जास्त मतदान पडलं तर तुम्हाला तुमचं डिपॉझिट ऑफिस मिळेल. 15 वाल्याला पण डिपॉझिट ऑफिस मिळेल, भलेही तो हरला. एकाला 16 मतदान पडले, हरला, तरी त्याला डिपॉझिट ऑफिस मिळेल, कारण 12.5% जास्त आहे. पण त्याला 3च मत मिळाले, म्हणजे काय 12.5% कमी मतदान झाले, अशा व्यक्तीचं डिपॉझिट जप्त करण्यात येईल. ठीक आहे. आणि जो व्यक्ती मृत्यू झालाय त्या माणसाला त्याचं डिपॉझिट ऑफिस मिळणारच आहे. ठीक आहे. त्याच्या रिप्रेझेंटेटिव्हला किंवा त्याच्या नॉमिनी जो असेल त्याला ते मिळतीलच. बट आमदारकी आणि खासदारकी किती असते मतदान? इथं आहे 12.5%, आमदारकी आणि खासदारकीला आहे 16.67, 1/6, म्हणजे कमीत कमी 16.5 किंवा एवढे 16.67% जर मतदान पडलं तुम्हाला तर ठीक, याच्यापेक्षा कमी पडलं तुमचं आमदारकी आणि खासदारकीला डिपॉझिट जप्त होते. बट मुंबई महानगरपालिकेत जे सांगितलेले ते 12.5% आहे, 1/8. हे लक्षात ठेवा, हा पॉईंट महत्वाचा आहे. याच्यावर एखादा क्वेश्चन आला तुमच्या डोक्यात त्याला पाहिजे. पर्सेंटेज पण लक्षात ठेवा 12.5, आणि तो फ्रॅक्शन पण लक्षात ठेवा काय आहे. परत हा पॉईंट बघा, इफ अ कॅन्डिडेट इज नॉट इलेक्टेड अँड इफ द नंबर ऑफ व्हॅलिड वोट पोल्ड बाय हिम डज नॉट एक्सीड किती, 1/8, डज नॉट एक्सीड 1/8 ऑफ द टोटल नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स, द डिपॉझिट शॅल बी फोरफिटेड. म्हणजे काय, डिपॉझिट काय होईल, त्या माणसाचं जप्त, काय होईल, त्या माणसाचं जप्त होईल. ठीक आहे, कळालं काय म्हणतोय मी? तर ती अनामत रक्कम त्याला परत मिळणार नाहीये. ठीक आहे. त्यानंतर द डिपॉझिट शाल, इफ इट इज नॉट फोरफिटेड, बी रिटर्न ॲज सून ॲज मे बी आफ्टर द डिक्लेरेशन ऑफ द रिझल्ट अंडर इलेक्शन 32. आता बघा, जर तुमचं डिपॉझिट जप्त होत नाहीये तर तुम्हाला डिपॉझिट रिटर्न मिळणार आहे. रिटर्न कधी मिळणार आहे? जसे निवडणूक संपून जाईल तसं तुम्हाला ते डिपॉझिट रिटर्न मिळणार आहे. पुढं 27 नंबरचा पॉईंट बघा, म्हणजे 27 नंबरचं सेक्शन बघा. काय सांगितलं 27 नंबरच्या सेक्शनमध्ये, 27 नंबर सेक्शनमध्ये त्याचं नाव काय आहे, टायटल काय आहे 27 नंबर सेक्शनचं? पोल टू बी टेकन वेन अ वॉर्ड इलेक्शन इज कंटेस्टेड. आता मी म्हणतो की माझ्या वॉर्डमध्ये 3-4 लोकांचे अर्ज व्हॅलिड ठरलेले आहेत, म्हणजेच काय, आता इलेक्शन होणार आहे, इलेक्शन विल बी कंटेस्टेड. आणि जेव्हा प्रभागात निवडणूक लढवण्यात येईल तेव्हा मतदान घ्यायचं आहे, हे सांगितलेलं 27 मध्ये. पोल टू बी टेकन वेन वॉर्ड इलेक्शन इज कंटेस्टेड. वेन वॉर्ड इलेक्शन इज कंटेस्टेड, a poll shall be taken on a day being not earlier than the 21st day after the day fixed for the election. At such poll, the municipal election roll, which was in operation on the day fixed for the election, shall be deemed to be roll to which reference must be made for the purpose of election. आता यात काय सांगितलं लक्षात घ्या. काय असते, सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या. तुम्हाला एक मी रफ टाइम टेबल देतो इलेक्शनचा कसा असतो. आज स्टेट इलेक्शन कमिशनर प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि सांगितलं की बीएमसी मध्ये इलेक्शन होणार आहे. इलेक्शन कधी होणार आहे? 21 फेब्रुवारी इलेक्शन होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, त्या दिवशी वोटिंग होणार आहे. 23 फेब्रुवारीला काउंटिंग होईल, रिझल्ट डिक्लेअर होईल. नामांकन कधी करायचं आहे तुम्हाला? 27 जानेवारीला नामांकन अर्जाचं सुरुवात होईल. 27 ते 3 एक हप्त्यासाठी असते ते. 3 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही नामांकन घेऊ शकता.
3 फेब्रुवारी नंतर 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी नामांकन वापिस घेण्याची तारीख आहे, विड्रॉल. ठीक आहे, विड्रॉल. तुमच्या समोर मी आता पूर्ण टाइम टेबल देतोय, तुम्हाला कळून जाईल काय म्हणायचं. तर काय ठरलं आपलं, 27ला नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, 27 ते 3 फेब्रुवारी म्हणजे 1 हप्ता असते ती. नंतर 4 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी नामांकन अर्ज रिटर्न घेण्याचं, विड्रॉल किंवा माघार घेण्यासाठी असते. बट इलेक्शनची जी तारीख आहे ही काय आहे, वोटिंग डे. पण हे काय काउंटिंग आहे रिझल्ट. वोटिंग डे आणि नामांकन अर्ज भरणं यात 21 दिवसाचा गॅप पाहिजे. 27 जानेवारी ते 21 फेब्रुवारी कमीत कमी 21 दिवसाचा गॅप आहे. हेच तिथं सांगितलेलं आहे. वेन अ वॉर्ड इलेक्शन इज कंटेस्टेड अ पोल शॅल बी टेकन. पोल म्हणजे काय, वोटिंग शॅल बी टेकन ऑन अ डे ऑर अ डे बिंग नॉट अर्लियर दॅन 21st डे. 21 दिवसा अगोदर, म्हणजे 27 पासून 21 दिवस. ठीक आहे, म्हणजे 21 दिवस कधी भरतात ते 27 पासून तो महिना 31चा आहे ते 4 दिवस आणि 17 म्हणजे 17 फेब्रुवारीच्या आत तारीख नसणार इलेक्शनची, वोटिंगची. ती 21 दिवसानंतरच राहील. नामांकन अर्ज दाखल करण्याच्या 21 दिवसानंतरच, म्हणजे 27 जानेवारीपासून 21 दिवस पकडायचे, ते येतात 17 फेब्रुवारी आणि त्यानंतर 21 दिवसानंतर कधी पण, मग 18, 19, 20, 21, 22 कधी पण होऊ शकता. आपण 21ला ठेवलेलं आहे वोटिंग डे. ठीक आहे, हे सांगितलेलं आहे 27 मध्ये. एवढं सांगितलेलं आहे की इलेक्शन होईल. आणि इलेक्शन कधी होईल, ज्या दिवशी इलेक्शन आयोग डेट फिक्स करील ती डेट, आणि ती डेट कुठली असली पाहिजे, नामांकन अर्ज भरण्याच्या 21 दिवसानंतर. हे सांगितलेलं 27 मध्ये. ठीक आहे, आता बघा 2 मध्ये काय सांगितलंय, नेम्स ऑफ कॅन्डिडेट व्हॅलिडली नॉमिनेटेड टू बी पब्लिश. म्हणजे काय आहे, ज्या प्रभागात जेवढे अर्ज आलेले आहेत आणि जेवढे ते अर्ज स्वीकारण्यात आलेले आहे किंवा ते व्हॅलिड आहे असे ग्राह्य धरण्यात आलेले आहे, त्या लोकांचं किंवा त्या उमेदवारांचे नाव प्रसिद्ध करावं लागतात गॅझेटमध्ये. ठीक आहे, आणि त्या प्रभागाच्या ऑफिसमध्ये, त्या प्रभागामध्ये जेवढे काही गव्हर्नमेंट ऑफिस असतील त्या ऑफिसमध्ये त्या लोकांचे पोस्टर लावावं लागतात इलेक्शन कमिशनरला किंवा इलेक्शन कमिशनला, की हे एवढे एवढे लोक तुमच्या प्रभागातून उभे आहे. थोडक्यात काय, जनजागृती, अवेअरनेस स्प्रेड करणे हे सांगितलेलं आहे इथे. ॲटलिस्ट 3 days बिफोर द डे ऑफ पोल, स्टेट इलेक्शन कमिशनर shall cause the name of all the person validly nominated with their respective descriptions to be published in the official gazette and by displaying the names of person so nominated ward wise on the notice board of each respective ward office. ठीक आहे, जेवढे लोकांचे अर्ज व्हॅलिड आहेत त्या लोकांचं पूर्ण ती यादी, 1 नंबरला या माणसाचं नाव आहे, 2 नंबरला या माणसाचं नाव, 3 नंबरला या माणसाचं नाव, 4 नंबरला या माणसाचं नाव, त्याचं निशाणी, त्याचं बटन, हे सगळ्या गोष्टी इलेक्शन कमिशनरला पब्लिश करावं लागतात. ठीक आहे, आणि त्या प्रभागात त्याची जाहिरात पण करावं लागते. जाहिरात म्हणजे काय, त्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये जाऊन ते लावायचं कागद, नोटीस, की एवढे एवढे लोकांचे तुमच्या प्रभागातमधून स्वीकारलेले आहेत आणि या दिवशी वोटिंग आहे, त्या दिवशी तुम्हाला वोटिंग करा. 27A, सेक्शन 27A, प्रोहिबिटिंग ऑफ कॅनव्हॅन्सिंग इन ऑर नियर पोलिंग स्टेशन. म्हणजे काय सांगितलेलं आहे 27A मध्ये, कॅनव्हॅसिंग म्हणजे काय, प्रोहिबिशन ऑफ कॅनव्हॅसिंग. मोर्चा काढतात ना किंवा रॅली घेतात, सभा घेतात, त्याच्यावर मनाई. प्रोहिबिशन काय, मनाई. ठीक आहे, कुठे येते मनाई, मतदान केंद्राच्या जवळपास तुम्हाला कुठेच तुमचं प्रचाराची रॅली किंवा सभा किंवा ह्या गोष्टी करता येणार नाही. ठीक आहे, 27A, मतदान केंद्राच्या जवळपास प्रचार करण्यास मनाई. एवढंच आहे थोडक्यात. प्रोहिबिशन ऑफ कॅनव्हसिंग इन ऑर नियर पोलिंग स्टेशन. म्हणजे एक तर त्या मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्राच्या जवळ तुम्हाला हे कुठलेही प्रचार वगैरे करता येणार नाही. आता काय असते, तुमचे प्रचार सभा वगैरे ह्या स्टॉप होतात 48 तास अगोदर, इलेक्शन होण्याच्या 2 दिवस अगोदर. म्हणजे 21 फेब्रुवारी जर आपली इलेक्शन डेट होती, वोटिंगची डेट, त्याच्या 48 तास अगोदर 19 तारखेला 5 वाजेपर्यंत तुम्हाला इलेक्शन किंवा तुमचे जे काही आहेत सभा त्या घेता येतील, जाहिरात करता येतील. त्यानंतर 48 घंटे तुम्हाला ते काहीच करता येणार नाही असं सांगितलेलं असतं. इथं सांगितलेलं प्रोहिबिशन. नो पर्सन शाल ऑन द डेट ऑर द डेट ऑन विच द पोल इज टेकन ॲट एनी पोलिंग स्टेशन commit any of the following acts within the polling station or in any public or private place within the distance of 100 yards of the polling station. ज्या दिवशी मतदान आहे त्या दिवशी
त्या मतदान केंद्रामध्ये किंवा त्या मतदान केंद्रापासून 100 यार्ड म्हणजे काय 100 यार्डला काय म्हणता येणार आहे मित्रांनो, ज्या दिवशी मतदान आहे त्या मतदान केंद्रामध्ये, ठीक आहे, 100 यार्डच म्हणू आपण मराठीत, काय शब्द नाही आहे कुठला डोक्यात, त्यामुळे त्या मतदान केंद्रामध्ये किंवा त्या मतदान केंद्रापासून 100 यार्ड डिस्टन्सच्या जवळपास तुम्हाला कुठलीही सभा घेता येणार नाही. त्या दिवशी वोटिंग आहे त्या दिवशीची गोष्ट करते, कुठलीही सभा घेता येणार नाही. त्यानंतर सॉलिसिटिंग द वोट ऑफ एनी वोटर, म्हणजेच काय म्हणायचं माहिती का, कसं असते काही काही लोक तिथं इन्फ्लुएन्स करतात की या व्यक्तीला वोटिंग करा किंवा मला वोटिंग करा, तुम्हाला मी एवढे पैसे देतो, किंवा या व्यक्तीला वोटिंग नका करू, मी तुम्हाला एवढे पैसे देतो. या सगळ्या गोष्टी करायला चालत नाही किंवा ह्या गोष्टी करणं इनव्हॅलिड आहे किंवा चुकीचंच आहे. ठीक आहे. परस्युडिंग एनी वोटर नॉट टू वोट, त्याचं मन वळवणे, एखाद्या व्यक्तीचं मन वळवणं की या माणसाला मतदान करू नको, किंवा एखादं त्याला पॉम्पलेट दाखवणे किंवा नोटीस किंवा काहीतरी असं साईन करणे की ज्या अर्थाने त्याचं मन वळवण्यात येईल, आहे की नाही. तशा गोष्टी काही करायच्या नाहीत, असे कुठलेच कृत्य करायचे नाही. त्यानंतर आता या निवडणुकीच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी इलेक्शन होणार आहे, ज्या दिवशी वोटिंग होणार आहे, त्या दिवशी तुम्हाला या गोष्टी करता येणार नाही. सभा घ्यायची नाहीये मतदान केंद्रामध्ये, कुठली सभा नाही, कुठला प्रचार नाही, कुठला मोर्चा नाही, कुठला लाऊडस्पीकर नाही, कुठली रॅली नाही, त्या मतदान केंद्राच्या गेटवर उभं राहून लोकांना इन्फ्लुएन्स करणे नाही, काहीच नाही, कुठली जाहिरातबाजी नाही, कुठलं पोस्टर नाही, कुठला लाऊडस्पीकर नाही, पैसे देऊन नाही, कुठला आमिष नाही, काहीच नाही. ह्या गोष्टी सगळ्या बंधन आहेत. हे 27 सांगितलेलं आहे, प्रोहिबिशन ऑफ कॅनव्हासिंग. त्यानंतर जर असं कोणी व्यक्ती सापडला तर त्याला फाईन आहे 250 रुपये. ठीक आहे. पुढे 27A मध्ये काय सांगितलं बघा, प्रोहिबिशन ऑफ पब्लिक मीटिंग्स ऑन द डे प्रिसिडिंग द डे ऑफ पोल अँड ऑन द डे ऑफ पोल. आता कसं असते माहिती का, नो पर्सन शाल कन्व्हेन, होल्ड और अटेंड एनी पब्लिक मीटिंग in any polling area during the period of 48 hours ending the hour fixed for the conclusion of the poll or any election in that polling area. म्हणजे काय असते, त्या मतदान केंद्राच्या जवळ तुम्हाला ह्या गोष्टी तर करायच्याच नाही, इन्फ्लुएन्स होईल म्हणून. त्यानंतर तुम्हाला असं पण करायचं नाही की 48 तास आधी जे तुमचं सभा घेणे किंवा त्या गोष्टी बंद होतात, ते 48 तासामध्ये ज्या दिवशी इलेक्शन वोटिंग होणार आहे, ज्या दिवशी तुम्ही मतदानाला जाणार आहे, त्याच्या 48 तासाच्या अगोदर तुमच्या सगळ्या सभा, रॅली, मोर्चा ह्या सगळ्या गोष्टी स्टॉप व्हावं लागतात. त्या 48 तासात कुठल्याच माणसाने कुठली पब्लिक रॅली, पब्लिक मीटिंग किंवा काही घेणं अलाउड नाहीये. ठीक आहे. त्या पोलिंग एरियामध्ये पण, त्याच्या प्रभागामध्ये पण आणि त्या मतदान केंद्रामध्ये पण या सगळ्या गोष्टी अलाउड नाहीयेत. आणि जर कोणी असं करील त्याला मग परत ती फाईन आहे 250 रुपीज. आणि फक्त ही फाईनच नाहीये, त्याच्यानंतर डिस्क्वालिफिकेशन ह्या त्या सगळ्या गोष्टी आहेत, ते पुढे सांगतो मी कसं सांगितलेलं आहे. ते ऍक्ट नंबर 33 मध्ये सांगितलेलं आहे की त्याचा अर्ज कसा बाद होईल नंतर. ठीक आहे. सध्या 250 रुपये लक्षात ठेवा, पण फक्त 250 वर काम नाही होत, पुढे अजून बघा. कोणी जर न्यायालयात गेलं, या व्यक्ती म्हणजे निवडणूक झाल्यानंतर पण काही न्यायालयात सिद्ध झालं की या व्यक्तीने 48 तासात तिथे पब्लिक मीटिंग घेतली होती, आमच्याकडे व्हिडिओ फुटेज आहे, त्याचं ते बाद होऊन जाते. ठीक आहे. पुढे बोलू आपण त्याच्यावर काय आहे ते सविस्तर. 27B पेनाल्टी फॉर डिसऑर्डरली कंडक्ट इन ऑर नियर पोलिंग स्टेशन. आता काय आहे, काही लोक मतदान केंद्रात किंवा मतदान केंद्राच्या जवळपास त्यांची वर्तणूक बरोबर ठेवत नाही, तिथं शिस्तनं वागत नाही. समजा मी उभा आहे आणि माझे कार्यकर्ते इलेक्शनच्या दिवशी ते मतदान केंद्रात जाऊन असभ्य वर्तन किंवा काहीतरी चुकीचं वर्तणूक करतायत, की तिथले जे अधिकारी लोक आहेत त्यांना डिस्टर्ब करतात, किंवा तिथले जे वोटिंग करणारे लोक येतात, नागरिक त्यांना त्रास देतात, त्यांना धमकी देतात की तुम्हाला वोटिंग करायची आहे आमच्या व्यक्तीलाच, नाही तर बघून घेऊ तुम्हाला, असं काही करत असतील तर ते सगळ्या गोष्टी अलाउड नाही आहेत. त्याला पेनाल्टी पण आहे, त्याला जेलात पण जायचंय, पैसे पण भरायचे आणि बाकीच्या पण शिक्षा आहेत. बघा आता काय लिहिलेलं आहे 27B मध्ये काय लिहिलं बघा. नो पर्सन शाल ऑन द डेट ऑन विच द पोल इज टेकन ॲट एनी पोलिंग स्टेशन. पोल म्हणजे काय, ज्या दिवशी वोटिंग होणार आहे त्या दिवशी त्या पोलिंग स्टेशनमध्ये म्हणजे काय, त्या मतदान केंद्रामध्ये ह्या कुठल्या गोष्टी अलाउड नाही. कुठल्या बघा आता, यूज ऑर ऑपरेट विदिन ऑर ॲट द एंट्रन्स ऑफ द पोलिंग स्टेशन or in any public or private place in the neighborhood thereof any apparatus or amplifying reproducing the human voice such as megaphone or loudspeaker.
म्हणजे काय, तुम्हाला त्या पोलिंग केंद्राच्या किंवा मतदान केंद्राच्या गेटवर, त्या मतदान केंद्राच्या आजूबाजूला, त्या मतदान केंद्राच्या ग्राउंडमध्ये किंवा त्या मतदान केंद्रापासून जवळच्या बाजूच्या बिल्डिंगमध्ये असे कुठलेही लाऊडस्पीकर लावता येणार नाहीये, किंवा असं कुठलाही मेगाफोन किंवा असं कुठलेही पोस्टर किंवा असे कुठलेही जे काय म्हणतात त्याला ते फ्लेक्स लावता येणार नाहीयेत जिथं असं लिहिलेलं आहे की तुम्ही या माणसाला मतदान करा. किंवा असं होत नाही की ज्या दिवशी वोटिंग आहे मी बाजूला लाऊडस्पीकर लावतो आणि सांगतो की अरे 2 नंबरचं बटन दाबा, 2 नंबरचं बटन दाबा. असं चालत नाहीये. या सगळ्या गोष्टी अलाउड नाहीयेत. नेक्स्ट, तुम्ही तिथं ओरडू शकत नाही. शाऊट, ठीक आहे, ऍट द पोलिंग स्टेशन तिथं ओरडू शकत नाही, किंवा तिथे जे लोक मतदान करायला आले त्यांना तुम्ही धमकी पण देऊ शकत नाही. या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे 27B मध्ये. पेनल्टी आहे त्यासाठी. त्यानंतर ते जे वर्क करणारे ऑफिसर्स आहेत पोलिंग स्टेशन मधले किंवा तिथले जे ड्युटीवर आहेत लोक, त्यांच्या कामात तुम्ही इंटरफेअर करू नका. असं काही इंटरफेअर करत असेल कुठला माणूस, त्याच्यावर पण कारवाई होईल. ठीक आहे, त्याला 250 रुपये फाईन आहेच. त्यानंतर जर तिथला जो कर्मचारी आहे, तिथला जो ऑफिसर आहे मतदान केंद्रामधला, तो पोलीस अधिकारी असेल, त्या मतदान केंद्रामधला इतर कुठलाही अधिकारी असेल, त्याला जर असं काही दिसलं, एखादा व्यक्ती चुकीचे काम करतोय, तर तो डायरेक्ट त्याला अरेस्ट करण्याची ऑर्डर देऊ शकतो पोलिसाला. ठीक आहे. इफ द प्रिसाइडिंग ऑफिसर ऑफ अ पोलिंग स्टेशन हॅज रिझन टू बिलीव्ह दॅट एनी पर्सन इज कमिटिंग ऑर हॅज कमिटेड ऑफेन्स punishable under this section, he may direct any police officer to arrest such person and police officer shall arrest him or her, दोन्ही. ठीक आहे. Any police officer may take such steps and use such force as may be reasonable necessary for preventing any contravention of the provisions of the subsection 1 and may seize any apparatus used for such contravention. एखादा व्यक्ती कुठलं काय एखादं वेपन घेऊन आला असेल किंवा एखादं वेगळं ॲपरेटस साहित्य घेऊन आला असेल पोलिंग स्टेशनच्या अंतर जे अलाउड नाहीये, फॉर एक्झाम्पल मोबाईल अलाउड नाहीये, अदर कुठले डिव्हाइसेस अलाउड नाहीये, ते व्यक्ती जर घेऊन आला असेल आणि पोलिसाला ते दिसलं असेल तर डायरेक्ट अटक करण्यात येईल आणि ते जे साहित्य आहे ते जप्त करण्यात येईल, सीज करण्यात येईल. ते सांगितलेलं आहे 27B मध्ये. आता 27C बघा काय आहे. 27Cचं टायटल बघा काय आहे. पेनाल्टी फॉर मिसकंडक्ट ॲट पोलिंग स्टेशन. ठीक आहे. 27C मध्ये काय आहे. 27B काय होतं की तुम्हाला ते असं चुकीचं काहीच कामं करायचे नाहीत. 27C मध्ये काय सांगितलेलं आहे की आता जर तुम्ही गैरवर्तणूक केली तर त्यासाठी कुठले पेनल्टीज आहेत. ठीक आहे. एनी पर्सन हू ड्युरिंग द आवर्स फिक्स फॉर द पोल ॲट द टाइम ॲट एनी पोलिंग स्टेशन misconduct himself or fails to obey the lawful directions of the presiding officer may be removed from the polling station by the presiding officer or by any police officer on duty or by any person authorized. जर तुम्ही असं चुकीचं काम करत असाल त्या मतदान केंद्रामध्ये जाऊन तुम्ही काहीतरी चुकीचं वागत असाल तर तुम्हाला पोलीस ऑफिसर किंवा तिथला ऑफिसर कुठलाही प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा त्या मतदान केंद्रामधला कुठला पण ऑफिसर तुम्हाला त्या मतदान केंद्राच्या बाहेर फेकून देईल, रिमूव्ह फ्रॉम द पोलिंग स्टेशन. नेक्स्ट, द पॉवर कन्फर्ड बाय द सबसेक्शन 1, यात जी पॉवर दिलेली आहे, शाल नॉट बी एक्सरसाइज सो ॲज टू प्रिव्हेंट एनी वोटर टू vote otherwise entitled at the polling station from having an opportunity. हा, ही जी पॉवर दिलेली आहे 27(1) मध्ये, 27C(1) मध्ये की तुम्ही कोणत्याही व्यक्तीला पोलिंग स्टेशनच्या बाहेर किंवा मतदान केंद्राच्या बाहेर फेकू शकता त्याचा गैरवर्तणूक पाहून. त्याचा चुकीचा वापर करायचा नाही तिथल्या पोलीस ऑफिसरने पण तिथल्या मतदान केंद्रामधल्या ऑफिसरने पण. म्हणजे काय, एखादा व्यक्ती वोटिंगसाठी आलेला असेल तो काहीच करत नाहीये, तो चुपचाप वोटिंगला जातोय, सगळे नियम पाळतोय आणि तरी तुम्ही त्या व्यक्ती बाहेर फेकताय असं नाही करायचं. कोणालाही त्याच्या मतदानापासून वंचित ठेवायचं नाहीये. इथं लिहिलेलं आहे पॉवर जे दिलेले आहे त्याचा मिसयूज करू नका. पॉवर कन्फर्ड बाय सबसेक्शन 1 नॉट बी एक्सरसाइज टू प्रिव्हेंट एनी वोटर टू वोट ॲट पोलिंग स्टेशन, टू वोट ॲट पोलिंग स्टेशन. ठीक आहे. त्याला जर अपॉर्च्युनिटी आहे वोटिंगची तर करू द्या, पण तुम्ही तुमचं चुकीचं वापर करू नका आणि त्याला बाहेर फेकू नका. हा, तो जर काही मिसकंडक्ट करशील तर बाहेर फेका, ते अधिकार आहेत. If any person who has been so removed from the polling station re-enters the polling station without the permission of the presiding officer, he shall on conviction be punished with fine may extend to 250 rupees. एखाद्या व्यक्ती बाहेर फेकलाय आणि तो व्यक्ती डबल आलाय मतदान केंद्रात विदाउट परमिशन तर त्याच्यावर पुन्हा गुन्हा दाखल करण्यात येईल आणि 250 रुपये फाईन आहे. ठीक आहे. त्यानंतर सांगितलेले 28 बघा. 28 प्रोव्हिजन्स रिस्पेक्टिंग कंटेस्टेड वॉर्ड इलेक्शन. 28 मध्ये काय सांगितलं बघा. आता काही तरतुदी आहेत, जर तुम्हाला इलेक्शन लढवायचं असेल तर त्या निवडणुकी संदर्भात काही तरतुदी आहेत, ते बघा आता काय आहे. तर काय ठीक आहे, काय तरतुदी आहे त्या निवडणुकी संबंधात. तर बघा, विथ रिस्पेक्ट टू द कंटेस्टेड वॉर्ड इलेक्शन द फॉलोइंग प्रोव्हिजन शॅल बी इफेक्ट. पहिलं, वोट शॅल बी गिवन बाय बॅलेट
इन सच मॅनर ॲज मे बी प्रिस्क्राइब बाय द रूल्स मेड बाय अंडर सेक्शन 29 ऑर बाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, नोट शॅल बी रिसिव्ड बाय प्रॉक्सी. म्हणजे काय माहिती का, आता बॅलेट पेपर तर बंद झालंय, जिथे जिथे बॅलेट पेपर शब्द येईल ते तुम्ही काढून टाका, तिथे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन किंवा ईव्हीएम पकडा, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. कसं आहे, जी काही पद्धत ठरवलेली आहे वोटिंग घेण्याची त्याच पद्धतीने तुम्हाला वोटिंग करावं लागेल बाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. आणि नो वोट शॅल बी प्रॉक्सी. प्रॉक्सी म्हणजे काय, माझ्या वतीने दुसरा उमेदवार जाऊन दुसरा मतदार जाऊन वोटिंग करेल चालत नाही, प्रॉक्सी चालत नाही. म्हणजे माझा प्रतिनिधी जाऊन मतदान करेल असं चालत नाही. माझं मतदार यादीमध्ये नाव आहे तर मला तिथे हजर राहावं लागेल, माझं वोटिंग कार्ड घेऊन, आधार कार्ड घेऊन. ठीक आहे, मी आहे आणि मी आज गावाला गेलो, माझ्याऐवजी माझ्या मित्राला पाठवतो वोटिंगला, चालत नाही, प्रॉक्सी चालत नाही. दुसरा, नो वोट शॅल बी रिसिव्ड फॉर एनी कॅन्डिडेट हुज नेम हॅज नॉट बीन पब्लिश. सांगितलं होतं ना की ज्या लोकांनी नामांकन केलेलं आहे, नामांकन केल्यानंतर ज्या लोकांचा अर्ज स्वीकारण्यात आलेला आहे तेवढ्याच लोकांसाठी वोटिंग घेण्यात येईल, तेवढ्याच लोकांचं नाव बॅलेट पेपर किंवा त्या वोटिंग मशीनवर राहील. त्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही माणसाचं नाव तिच्यावर राहणार नाही आणि दुसऱ्या माणसासाठी पण आम्ही वोटिंग घेणार नाही. जेवढे व्हॅलिड ठरलेले आहेत त्याच लोकांसाठी वोटिंग घेण्यात येईल. जे इनव्हॅलिड आहेत ते इनव्हॅलिडच आहेत, त्यांचा काही संबंधच नाही. तर इथे तेच लिहिलेलं आहे, नो वोटिंग शॅल बी रिसिव्ड, नो वोटिंग शॅल बी रिसिव्ड फॉर एनी कॅन्डिडेट हुज नेम हॅज नॉट बीन पब्लिश. आणि जे लोकांचं व्हॅलिड असते त्या लोकांचं ते पब्लिश पण करते. मी आज मागच्या सेक्शनमध्ये तुम्हाला सांगितलं होतं 27 नंबरच्या सेक्शनमध्ये. ठीक आहे, तेवढ्या लोकांसाठी वोटिंग घेण्यात येईल. पुढं, नो पर्सन शॅल वोट ॲट अ जनरल इलेक्शन इन मोर देन वन वॉर्ड. इफ पर्सन वोट्स इन मोर देन वन वॉर्ड, हिज वोट इन ऑल सच वॉर्ड शॅल बी वाईड. एका प्रभागापेक्षा जास्त प्रभागात जाऊन तुम्ही वोटिंग करू शकत नाही. जर तुम्ही एकपेक्षा जास्त प्रभागात जाऊन वोटिंग केलं तर तुमचं सर्वच प्रभागातले वोटिंग तुमचे रद्द करण्यात येईल, तुमचं मतदान हे डिस्क्वालिफाय करण्यात येईल, काढून टाकण्यात येईल. मी 17 मध्ये जाऊन पण मतदान करतोय, 19 मध्ये जाऊन पण मतदान करतोय, 3 मध्ये जाऊन पण मतदान करतोय, चालत नाही. एका व्यक्तीनं एकाच मतदान म्हणजे एकाच प्रभागात मतदान केलं पाहिजे. पुढचं, नो पर्सन शाल ॲट एनी इलेक्शन वोट इन सेम वॉर्ड फॉर मोर देन वन. आणि मी एकाच प्रभागात एकापेक्षा जास्त मतदान पण करू शकत नाही, तर मग ते इनव्हॅलिड ठरण्यात येईल. म्हणजे एक व्यक्ती तर 2-3 प्रभागात जाऊन पण मतदान करू शकत नाही, एकच व्यक्ती एका प्रभागात 2-3 वेळा जाऊन पण मतदान करू शकत नाही. वेगवेगळ्या कंडिशन आहेत ना. मी 17 प्रभागात मतदान करतोय, 15 मध्ये पण मतदान करतोय आणि 14 प्रभागात पण मतदान करतोय, चालत नाही. माझे सगळे व्हॅलिड वोट्स इनव्हॅलिड होतील तर मी अशी गोष्टी केल्या तर. आणि एकाच प्रभागात 17 मध्येच करतोय, मी एकाच प्रभागात करतोय पण 2-3 वेळा करतोय वोटिंग, तरी चालत नाही. मी सकाळी 11 वाजता पण वोटिंग केलं, दुपारी 3 वाजता पण करतोय, संध्याकाळी 5:30 पण करतोय, चालत नाही. सगळे तुमचे व्हॅलिड म्हणजे इनव्हॅलिड ठरवण्यात येईल. वाईड म्हणजे काय, ते रद्द करण्यात येईल. ठीक आहे, शून्य करण्यात येतील, सर्व तुमचे मतं 0 करण्यात येतील. द पर्सन हु हॅज ग्रेटेस्ट नंबर ऑफ व्हॅलिड वोट शॅल बी इलेक्टेड. ज्या व्यक्तीला सर्वात जास्त मतदान मिळतील, सर्वात अधिक व्हॅलिड वोट किंवा व्हॅलिड मत मिळालेला व्यक्ती असेल तो व्यक्ती निवडून आलाय असे मानण्यात येईल. हे सांगितलं जी मध्ये. यच मध्ये सांगा, यच बघा, वेअर अँड इक्वॅलिटी ऑफ वोट. हा, जिथं 2 व्यक्तीत टाय होईल, सारखं मतदान होईल, तिथं ईश्वर चिठ्ठीने किंवा लकी ड्रॉने जो कोणी विनर ठरवण्यात येईल तो लकी ड्रॉन ठरवण्यात येईल. समजा एक प्रभाग आहे 12 नंबरचा प्रभाग आणि त्यात 2 व्यक्तींना सारखे मत मिळाले, एला पण आणि बीला पण सारखेच मत मिळाले आणि फक्त एक मत जरी एला किंवा बीला मिळालं तर तो विनर घोषित होईल अशी कंडिशन असेल, म्हणजेच काय, टाय अशी कंडिशन असेल तर अशा वेळी इलेक्शन कमिशनरच्या निगराणीखाली तिथे लकी ड्रॉने मतदान घेण्यात येईल, 2 चिठ्ठ्या टाकण्यात येईल आणि जी चिठ्ठी बाहेर येईल तो व्यक्ती विनर म्हणून घोषित करण्यात येईल. Where an equality of votes found to exist between any candidate, an addition of a vote would be declared as elected. आणि एक जरी मतचं ऍडिशन झाली तर तो कॅन्डिडेट डिक्लेअर्ड म्हणजे ॲज अ विनर डिक्लेअर होत असेल अशी कंडिशन असेल, तिथं वोट शॅल बी डीम्ड टू बी गिवन बाय लकी ड्रॉ इन द प्रेझेन्स ऑफ स्टेट इलेक्शन कमिशनर. किंवा स्टेट इलेक्शन कमिशनरनं जे काही अधिकारी नेमणूक केली असेल अधिकारी लोकांची, किंवा स्टेट इलेक्शन कमिशनरनं जेवढे काही अधिकारी लोकांना दिले असेल ते अधिकार, त्याच्या निगराणीखाली ह्या गोष्टी होतील आणि तो विनर घोषित करण्यात येईल. इफ अ कॅन्डिडेट इज इलेक्टेड ॲट मोर देन वन वॉर्ड, ही शॅल विदिन 3 days. हा, 2 पेक्षा जास्त ठिकाणी निवडून आला असेल तर त्याला 3 दिवसात सांगायचं आहे मी कुठल्या वॉर्डमध्ये उभं राहणार आहे, कुठला वॉर्ड मी चॉईस करणार आहे आणि तो जो वॉर्ड चूज करील त्यात तो ॲज अ
सदस्य म्हणून निवडून येईल आणि दुसऱ्या वॉर्डमधून तो त्याचं कॅन्डिडेट किंवा त्याची जी निवडणूक आहे ती रद्द करण्यात येईल, तिथे फ्रेश इलेक्शन घेण्यात येईल. जे बघा पुढे काय सांगितलेलं आहे, when any such choice or declaration has been made, the votes recorded for the candidate aforesaid in a ward for which he is not served. दोन पैकी एका ठिकाणी चॉईस दिली आणि जिथे त्याने चॉईस दिली नाही तिथे जेवढे त्याला मत मिळालेले आहेत ना ते सगळे मतदान त्याचे कॅन्सल होण्यात येईल आणि ती निवडणूक पण तिथली रद्द होईल आणि तिथे फ्रेश इलेक्शन घेण्यात येईल, हे सांगितलेलं आहे इथं जे मध्ये. के मध्ये बघा, के मध्ये सांगितलेलं आहे मे डिक्लेअर रिझल्ट ऑफ द पोलिंग स्पेसिफाईंग द टोटल नंबर ऑफ व्हॅलिड वोट्स गिवन फॉर इच कॅन्डिडेट अँड शाल प्रिपेअर द लिस्ट ऑफ द वॉर्ड स्पेसिफाईंग द नेम ऑफ द कॅन्डिडेट and the number of the valid votes in accordance with the rules. पूर्ण इलेक्शन कंप्लीट झालंय, ठीक आहे. सर्व इलेक्शन पार पडलंय, वोटिंग झालंय, काउंटिंग पण झालंय आणि आता इलेक्शन पार पडलेलं आहे आणि पूर्ण प्रभागातली यादी जेवढं काही सांगितलेलं आहे, जेवढे काही प्रभागात निवडणूक लढवून जेवढे लोक जिंकलेले आहेत त्या लोकांचं नाव पण पब्लिश होतील. त्यानंतर जे सेकंड आले, थर्ड आले, त्या सर्वांची यादी बनवायची आणि प्रत्येक उमेदवारासमोर किती व्हॅलिड वोट्स आहेत, त्याला तो किती नंबरवर आहे, हे सर्व त्याला बनवायचं आहे. हे सर्व त्याला बनवावं लागेल. एक मिनिट, मला मेसेज येतोय त्यामुळे मी थोडं डिस्टर्ब होतोय. चला, तर ते इलेक्शन कमिशनरला ती पूर्ण पेपर किंवा तो पेज बनवावं लागेल आणि त्या पेजची कॉपी जर कोणाला पाहिजे असेल तर काहीतरी फी भरून तुम्ही ते घेऊ शकता. समजा काय आहे, मी उभा होतो आणि मी हरलो, बट मला माझ्या प्रभागमध्ये बघायचं किती लोक उभे होते, मला किती मतदान मिळाले, त्यातले किती व्हॅलिड आहेत, कुठल्या एरियातून मला किती मतदान मिळाले, हे सर्व यादी मला पाहिजे असेल तर काहीतरी फी भरून मी हे सगळ्या गोष्टी घेऊ शकते इलेक्शन कमिशनरकडून. त्या गोष्टी इथे सांगितलेल्या आहे. 28A बघा, आता 28A बघा, एकच मिनिट. नेक्स्ट सेक्शन 28A, त्याचं नाव आहे मेंटेनन्स ऑफ सिक्रेसी ऑफ वोटिंग. ठीक आहे, मेंटेनन्स ऑफ सिक्रेसी ऑफ वोटिंग. यामध्ये काय आहे, जेवढे काही ऑफिसर लोक इन्व्हॉल्व आहे या पूर्ण प्रोसेसमध्ये इलेक्शनच्या, ठीक आहे, एव्हरी ऑफिसर, क्लर्क, एजंट or person who performs any duty in connection with recording or counting of votes of an election shall maintain secrecy of voting and shall not communicate to any person any information calculated to violate such secrecy. ठीक आहे ना. हे जे काही आहे ऑफिसर्स इन्व्हॉल्व इलेक्शन काउंटिंगमध्ये किंवा इलेक्शनचं जे पूर्ण प्रोसेस आहे त्यामध्ये, त्या लोकांनी कुठलीही इन्फॉर्मेशन बाहेर कोणाला द्यायची नाहीये, त्याची गुप्तता राखायची आहे मतदानाची. ठीक आहे. या निवडणुकीत मत नोंदणी असेल किंवा मत मोजणी असेल, या दोन्ही संबंधात जे अधिकारी लोक कामाला आहेत त्या सर्वांनी सिक्रेसी मेंटेन ठेवायची आहे. ठीक आहे. आणि कोणत्याही व्यक्तीस कुठलीही माहिती द्यायची नाहीये. जर असं कोणी करत असेल तर त्या माणसाला 2 पनिशमेंट होऊ शकतात. एक आहे जेल आणि एक आहे फाईन. 3 months जेल आणि फाईन. ठीक आहे. मतदानाची गुप्तता राखणे 28A, मेंटेनिंग सिक्रेसी ऑफ वोटिंग. त्यानंतर 28B, ऑफिसर्स एक्सेट्रा ॲट इलेक्शन्स नॉट टू ॲक्ट फॉर कॅन्डिडेट्स ऑर टू इन्फ्लुएन्स वोटिंग. 28B, निवडणुकीच्या संबंधीतील अधिकारी यांनी उमेदवारांच्या वतीने काम न करता किंवा मतदानाच्या बाबतीत म्हणजे असं काही इन्फ्लुएन्स करायचं नाहीये, ते कुठल्या कॅन्डिडेटला त्याचा फायदा होईल असं कुठलंच काम करायचं नाही. या सगळ्या ऑफिसर्सने, जेवढे पण ऑफिसर्स आणि जेवढे काही पोलीस अधिकारी इन्व्हॉल्व आहे या सगळ्या प्रोसेसमध्ये, यांनी कुठलंही चुकीचं मॅनेजमेंट, चुकीचं काम करायचं नाही ज्यामुळे एखाद्या व्यक्तीला फायदा होईल. ठीक आहे. No person who is presiding or polling officer at an election or an officer or an employee appointed by state election commissioner or such presiding officer to perform any duty in connection with the election shall, in the conduct of or management of the election, do any act or other than giving vote for furtherance of the prospect of the election. म्हणजे तुम्ही वोटिंग सोडून दुसऱ्या काही कामं करू नका.
समजा मी एखादा अधिकारी आहे आणि मी इन्व्हॉल्व आहे इलेक्शन प्रोसेसमध्ये, मी असं काही चुकीचं करणार नाही की बाबा माझा मित्र उभा आहे या प्रभागात, मग याला मतदान मिळालं पाहिजे, तर त्या ईव्हीएम मशीनवर उभं राहून प्रत्येकाला इन्फ्लुएन्स करणे की अरे 1 नंबरचं बटन दाब, 1 नंबरचं बटन दाब, 2 नंबरचं बटन फेल आहे, 1चं दाब, असं काही चुकीचं करायचं नाही. ठीक आहे. त्यानंतर नो सच पर्सन ऑर मेंबर ऑफ पोलीस यांनी ह्या गोष्टी करायच्या नाही. कुठले कुठले? टू परस्यूड एनी पर्सन टू गिव्ह हिज वोट ॲट एन इलेक्शन. म्हणजे काय? कोणाचं मन वळवायचं नाही की तू या माणसाला मतदान कर, यासाठी त्याचं मन वळवायचं नाही. दुसरं, एखाद्या व्यक्तीला मतदान करू नको यासाठी प्रवृत्त करायचं नाही की त्याला चुकीचं सांगायचं नाही की अरे याला नको मतदान करू, याला मतदान कर. किंवा एकाला रोखणे, एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला मतदान करण्यापासून रोखणे, ते पण चुकीचं आहे. टू इन्फ्लुएन्स द वोटिंग ऑफ एनी पर्सन ॲट एन इलेक्शन इन एनी मॅनर. निवडणुकीत कोणत्याही व्यक्तीने मत देण्याबाबतीत कोणत्याही प्रकारे चुकीचं पैसा देऊन किंवा काहीतरी आमिष दाखवून इन्फ्लुएन्स करायचं नाही. या सर्व ऑफिसर्स लोकांनी. एनी पर्सन जे यामध्ये सापडतील दोषी, त्यांना 6 मंथ आणि फाईन या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. ठीक आहे. पुढे 28C, ब्रीचेस ऑफ ऑफिशियल ड्युटी इन कनेक्शन विथ इलेक्शन्स. ब्रीचेस ऑफ ऑफिशियल ड्युटी इन कनेक्शन विथ इलेक्शन्स. जर तुम्ही तुमची इलेक्शन ड्युटीमध्ये काही तुमचे जे कर्तव्य सांगितलेले आहेत, त्या कर्तव्यात जर तुम्ही काहीतरी चुकीचं काम करत असाल तर तुम्हाला पनिशमेंट होणार आहे. ठीक आहे. इफ एनी पर्सन टू हुम दिस सेक्शन अप्लाइज is without a reasonable cause guilty of any act or omission in breach of his official duty, he shall on conviction be punished with fine of 500 rupees. आता बघा, जर एखादा व्यक्ती त्याच्या ऑफिशियल ड्युटी काय म्हणजे इलेक्शनची ड्युटी, ती ड्युटी सोडून दुसरे काही रिकामे कामं किंवा चुकीचे काहीतरी मतदान केंद्रावर त्याचं बिहेवियर किंवा वोटिंगला इन्फ्लुएन्स करणे किंवा वोटिंगमध्ये फेरफार करणे, काउंटिंगमध्ये छेडछाड करणे, काउंटिंगमध्ये झोल करणे, असे काही प्रकार करत असेल त्याला या माणसाला फाईन होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आता यात सांगितलेलं आहे की इलेक्शन ड्युटी म्हणजे काय काय. द पर्सन टू हुम दिस सेक्शन अप्लाइज, एक आहे प्रिसाइडिंग ऑफिसर्स, पोलिंग ऑफिसर्स, नंतर एनी अदर पर्सन अपॉइंटेड बाय द ऑफिसर्स टू परफॉर्म ड्युटी. कुठल्या ड्युटी? इन कनेक्शन विथ प्रिपरेशन ऑफ म्युनिसिपल इलेक्शन रोल, मतदार यादी बनवणे, नामांकन फॉर्म जे आहेत किंवा अर्ज जे आहेत ते स्वीकारण्याबाबतीतली कामं, किंवा विड्रॉल ऑफ कॅन्डिडेट त्याचे कामं, किंवा काउंटिंग ऑफ वोट्स, या सगळ्या गोष्टीला आपण ऑफिशियल ड्युटी म्हणणार. हे सोडून, ठीक आहे, हे सोडून दुसरे कुठलेच कामं ऑफिशियल ड्युटीमध्ये येणार नाही, हे एवढं सांगितलेलं आहे. आणि हे जे ऑफिशियल ड्युटी आहेत, या ऑफिशियल ड्युटीचं तुम्हाला कुठल्याही कर्तव्याचा भंग करायचा नाही, ब्रीच करायचं नाही कुठल्या पण ड्युटीचा. करत असाल तर तुम्हाला फाईन आहे 500 रुपीज आणि बाकीच्या गोष्टी. 28D, रिमूव्हल ऑफ बॅलेट पेपर्स फ्रॉम पोलिंग स्टेशन टू बी अन ऑफेन्स. आता बॅलेट पेपर तर तुम्ही काढून टाकले, नेक्स्ट 28D, रिमूव्हल ऑफ बॅलेट पेपर्स फ्रॉम पोलिंग स्टेशन. आता बॅलेट पेपर राहिले नाही, आता आहे मशीनच. ठीक आहे. आता काय आहे? मशीन. तर त्या मशीनबद्दल छेडछाड किंवा त्या मशीनला उचलून नेलं किंवा त्या मशीनला काहीतरी धोका दिलाय, काहीतरी रिकामं कामं केली त्या मशीनसोबत, तर तो एक अपराध आहे, तो एक गुन्हा आहे. रिमूव्हल ऑफ बॅलेट पेपर्स फ्रॉम पोलिंग स्टेशन टू बी अन ऑफेन्स. एनी पर्सन हू ॲट एनी इलेक्शन fraudulently takes or attempts to take a ballot paper out of a polling station or willfully aids or abets the doing of any such act shall all conviction be punished with imprisonment for a term which may extend to 1 year or with fine which may extend to 500 rupees or both. ठीक आहे. जर कोणी कुठल्याही व्यक्तीने निवडणुकीच्या वेळी एखाद्या मतदान केंद्रामध्ये ते जे आहे वोटिंग मशीन, ठीक आहे, तिच्यासोबत काही चुकीचं कृत्य करण्याचा किंवा जाणून बुजून काहीतरी चुकीचं काम करण्याचा प्रयत्न केला
चुकीचा प्रयत्न केला आणि ते अपराध सिद्ध झाले तर त्याला 1 वर्षापर्यंत आणि 500 रुपये अशी शिक्षा होऊ शकते. पुढे सांगितलेले आहे, if the presiding officer of a polling station has reason to believe that any person is committing or has committed an offense punishable under subsection 1, such officer may, before such person leaves the polling station, arrest or direct the police officer to arrest such person. जर एखादा व्यक्ती रिकामी काम करत असेल आणि तिथले जे निवडणूक अधिकारी आहेत किंवा त्या निवडणूक केंद्रामधले जे अधिकारी आहेत, पोलीस आहेत, त्यांना जर असं काही आढळलं तर ते डायरेक्ट त्या माणसाला अरेस्ट करू शकतात आणि त्या माणसाची काय म्हणतात त्याला सर्च म्हणजे काय झडती घेऊ शकतात, पूर्ण चेकिंग करू शकतात आणि त्यामध्ये त्याच्याकडे जे काही वस्तू सापडल्या आहेत ते सीज करू शकतात. आणि ती जर महिला असेल तर मग फिमेल, प्रोव्हाइडेड दॅट वेन इट इज नेसेसरी टू कॉज अ वुमन टू बी सर्च, द सर्च शॅल बी मेड बाय वुमन विथ स्ट्रिक्ट रिगार्ड टू डिसेन्सी. ठीक आहे, झालं. आणि आता हे जुनं आहे बॅलेट पेपर, त्याच्यामुळे इथे लिहिलेलं आहे की त्याच्याकडे जर मतपत्रिका सापडली किंवा काही दुसरं काही सापडलं कागद वगैरे तर ते तुम्ही जप्त करून घ्या. पण आता वोटिंग मशीन असल्यामुळे काही अडचणच नाही आहे मतपत्रिका आणि ह्या गोष्टीची. ठीक आहे. 28E, अदर ऑफेन्सेस अँड पेनल्टीज, इतर अपराध काय काय आहे. अन ऑफेन्स पनिशेबल अंडर सेक्शन 1 शॅल बी कॉग्निजेबल, हे झालं. 28E, a person shall be guilty of an offense if at any election he fraudulently defaces or fraudulently destroys any nomination paper. जर कोणत्याही व्यक्तीने एखादा पेपर खराब केला, ठीक आहे, म्हणजे नामांकन पेपर आहे, तिथं ऑफिसमधल्या लोकांनी तो नामांकन पेपरच डिस्ट्रॉय केला, किंवा एखाद्या व्यक्तीने fraudulently defaces, destroys or removes any list, notice or any other document, किंवा इलेक्शन कमिशनची एखादी नोटीस असेल त्या नोटीस सोबत छेडछाड केली किंवा ती नोटीस रिमूव्ह केली किंवा त्या मतदान केंद्रामधले काही मतदानाच्या दिवशी जे आपण वोटिंगला जातो त्या दिवशी तिथले काही ऑफिसर लोक असतात, त्यांच्याकडे काही कागद असतात, त्यांच्याकडे काही रेकॉर्ड बुक असतात, त्यासोबत काही छेडछाड केली, तोही एक ऑफेन्स आहे. डिस्ट्रॉईज बॅलेट पेपर राहिलाच नाही आता. फ्रॉडंटली पुट्स एनी बॅलेट एनिथिंग इन द बॅलेट बॉक्स, त्या बॉक्समध्ये दुसरं काही टाकलं, आता बॅलेट बॉक्स राहिला नाही, आता मतदान मशीन आहे, इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, त्या मशीनसोबत काही छेडछाड केली तर. डिस्ट्रॉईज द मतदान म्हणजे ते मशीन जर डिस्ट्रॉय करत असेल तर. त्यानंतर हे सगळ्या गोष्टी आहेत. चुकीचे कामं करत असेल तर त्याला डायरेक्ट, आणि तुझं गिल्टी असेल तर त्याला डायरेक्ट अटक करायची, त्याला मग फाईन पण होणार आहे आणि जेल पण होणार आहे. ठीक आहे, 6 मंथ आणि फाईन, या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहे 28E मध्ये. म्हणजे काय, मतदानाच्या दिवशीपासून तर काउंटिंग पर्यंत या सर्व प्रक्रियेत कोणी काही चुकीचे कार्य करत असेल कुठल्याही दिवशी, मतदानाच्या दिवशी, वोटिंगच्या दिवशी, स्टेट इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये, निवडणूक अधिकारी जिथे बसलेले आहेत तिथे नामांकन अर्ज जे लोक उमेदवार जाऊन फाईल करतात त्या ऑफिसमध्ये कोणी काही काड्या केल्या असेल रिकामे कामं तर तुम्हाला शिक्षा होणार आहे. इथे सांगितलेलं 28E मध्ये. आता इथे बॅलेट बॉक्स बद्दल जसं सांगितलेलं, बॅलेट बॉक्स असतो, त्या बॉक्समध्ये बॅलेट पेपर सोडून दुसरं काही टाकलं असेल, आता काही राहिलंच नाही ना, आता इलेक्ट्रॉनिक मशीन आहे, त्या बटन मध्ये काही रिकाम्या काड्या केल्या असेल किंवा मशीनच काहीतरी कुठलं साहित्य घेऊन गेलं असेल ती मशीन फोडली असेल, असं काही रिकामे काम केले असतील तर ते त्याला शिक्षा होणार आहे. या गोष्टी त्यात सांगितलेल्या आहे. त्यानंतर ऑफिशियल ड्युटी म्हणजे तुम्ही सांगितलं तुम्हाला, ऑफिशियल ड्युटी म्हणजे काय, की काउंटिंग असेल किंवा इथं लिहिलेलं आहे, आपण याच्या पहिले बघितलं ना आपण, इलेक्शनचे डॉक्युमेंट्स रिलेटेड जे काही कामं असतील, या सगळ्या गोष्टी ऑफिशियल ड्युटीमध्ये येतात. पुढे बघा आता 28F, व्हॉट इज करप्ट प्रॅक्टिस. व्हॉट इज करप्ट प्रॅक्टिस 28F मध्ये. भ्रष्टाचार म्हणजे काय. अ पर्सन शॅल बी डीम्ड टू हॅव कमिटेड अ करप्ट प्रॅक्टिस विदिन द मिनिंग ऑफ सेक्शन 33. आता सेक्शन 33 आपण बघू नंतर काय. सेक्शन 33 असं आहे की त्या न्यायालयात गेल्यावर तिथं जे काही सिद्ध होईल तुमचे चुकीचे कामं त्याला भ्रष्टाचार म्हणण्यात येईल. पण इथं थोडक्यात भ्रष्टाचार म्हणजे काही सांगितलेलं आहे. अ पर्सन शॅल बी डीम्ड टू हॅव कमिटेड करप्ट प्रॅक्टिसेस विदिन द मिनिंग. काय आहे भ्रष्टाचार म्हणजे, who with a view of including any voter to give or refrain from giving a vote in favor of candidate offers or gives any money or valuable consideration or hold out any promise of an individual profit or any threat. पहिला भ्रष्टाचार काय आहे, जर तुम्ही एखाद्या मतदान करणाऱ्या व्यक्तीला किंवा मतदारला किंवा वोटरला पैशाचं आमिष, किंवा मी कपडे घेऊन देतो किंवा मी गाडी घेऊन देतो, फ्लॅट घेऊन देतो, सोन्याचं काहीतरी वस्तू देतो, साडी देतो, हे असे आमिष दाखवले असतील किंवा तुम्ही त्याला धमकी दिली की मला मतदान जर केलं नाही तर तुझ्या फॅमिलीला बघून घेईल,
अशा काही गोष्टी केल्या असेल किंवा त्याला चुकीचे प्रॉमिस केले असेल की मला मतदान कर, मी 10 लिटर पेट्रोल फ्रीमध्ये देईल, ते तुला उद्या पार्टी देईल, अशा काही गोष्टी असतील तर ते भ्रष्टाचारमध्ये येते. ठीक आहे. म्हणजे मला वोटिंग कर यासाठी आमिष देणे, किंवा याला वोटिंग नको करू यासाठी पण आमिष देणे. याला वोटिंग नको करू म्हणजे काय, याला वोटिंग नको करू म्हणजेच काय, मला वोटिंग कर. याला वोटिंग करू नको म्हणजे काय, मला वोटिंग कर. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. ठीक आहे. किंवा तुला काहीतरी प्रॉफिट करून देतो मी इंडिव्हिज्युअली, असं काही प्रॉमिस केलं असेल तर ते भ्रष्टाचारमध्ये येते. पुढं काय सांगितलेलं आहे, आणि ज्या व्यक्तीचं मतदार यादीमध्ये नाव नसेल, ठीक आहे, आणि त्याच्या नावानं कोणतरी मतदान करत असेल ते पण भ्रष्टाचार आहे. फॉर एक्झाम्पल, माझं नावच नाहीये मतदान यादीमध्ये आणि मी दुसऱ्याचं नाव वापरून मतदान करतोय, हा एक भ्रष्टाचार. तिसरं, हू हायर्स प्रोक्युअर्स वेदर ऑन पेमेंट और अदरवाइज एनी व्हेकल और वेसल फॉर द कन्व्हिनियन्स ऑफ वोटर. म्हणजे घरापासून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मी तुम्हाला गाडी करून दिली, तुम्हाला ऑटो रिक्षा करून दिला, तुम्हाला कार करून दिली, हा पण एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. बरेच लोक करतात ना. समजा मी प्रभाग क्रमांक 11 मध्ये आहे आणि माझे जे वोटर्स आहेत प्रभाग क्रमांक 11 मध्ये, त्यांच्या घरी मी गाडी लावून देतो की येण्या जाण्यासाठी तुम्हाला गाडी, इथून तर मतदान केंद्रापर्यंत, मतदान केंद्रापासून घरापर्यंत. हे पण एक प्रकारचा भ्रष्टाचार आहे. त्यात काही एक्सेप्शन आहेत. आपण बऱ्याच ठिकाणी बघतो की आमदार लोकांचे कार्यकर्ते आपल्या घरापासून ऑटो करून देतात शाळेपर्यंत, त्या मतदान केंद्राच्या शाळेपर्यंत. त्यात एक एक्सेप्शन आहे आणि ते एक्सेप्शनचा लोक फायदा घेतात. काय आहे पहिला एक्सेप्शन? जर पहिली गोष्ट तर हा भ्रष्टाचार आहे, गाडी देणे, नाश्ता देणे, पैसे देणे, घरापासून मतदान केंद्रापर्यंत गाडी करून देणे, मतदान केंद्रापासून घरापर्यंत गाडी करून देणे, ठीक आहे, त्याचं भाडं भरणे, हे सगळं भ्रष्टाचारामध्ये येते. पण जर एखाद्या व्यक्तीने, उमेदवारानं त्याच्या स्वतःच्या फॅमिलीसाठी किंवा त्याच्या कार्यकर्त्यांसाठी जर गाडी केली असेल तर ते करप्ट प्रॅक्टिसमध्ये येत नाही. आणि याचाच वापर करून हे लोक गाड्या करून देतात मतदारांना, किंवा आमच्या कार्यकर्त्यासाठी आहे, कार्यकर्ते वोटर असतातच आणि मग गाडी लावून देतात आणि आपण ते भ्रष्टाचारामध्ये पकडले जात नाही. पहिली गोष्ट, गाडी लावून देणं मतदारांसाठी हे भ्रष्टाचार आहे. पण एक्सेप्शन आहे, जर तुम्ही स्वतःसाठी गाडी केली असेल, फॅमिली मेंबरसाठी गाडी केली असेल भाड्याने, किंवा तुम्ही ती पैशाने गाडी केली असेल आपल्या कार्यकर्त्यांसाठी, ते गल्लीतले कार्यकर्ते, त्या प्रभागातले कार्यकर्ते ते वोटरच असतात आणि ते काय दाखवतात की आमचे जे वोटर आहेत ते सगळे आमचे कार्यकर्ते आहेत. म्हणून त्याच्यात तो भ्रष्टाचार, म्हणजे आता आपल्या डेमोक्रेसी तुम्हाला माहिती आहे कशी पळवाट आहेत, त्यात पळवाट पण दिलेली आहे. पुढे बघा, त्यानंतर जर मतदार असतील, वोटर, आणि त्यांनी स्वतःच्या पैशाने जर गाडी केली असेल तर तो भ्रष्टाचार नाही. पण असा कुठला मतदार आहे का असा कुठला की जो स्वतःच्या पैशाने भाडं करतो, भाड्याने ऑटो करतो आणि मतदानाला जातो? नाही. जर त्याने स्वतःच्या पैशाने, हायर वोटरने स्वतःच्या पैशाने किंवा 10-12 वोटर सोबत येऊन त्यांनी सहमतीने, पार्टनरशिपने एखादी गाडी भाड्याने केली असेल वोटिंग करण्यासाठी, तर मग तो भ्रष्टाचार नाही. बट मग ते आपले जे आहेत नगरसेवक असतील किंवा आमदार असतील जे उभे आहेत, ते लोक असे भ्रष्टाचार करतातच, दाखवतात की त्याचे पैसे काही आम्ही दिले नाही, आमच्या मतदारांनीच पैसे दिलेले, स्वतःहूनच त्यांनी गाडी केलेली आहे. ऑन रेकॉर्ड दाखवतात की स्वतःहून मतदारांनी पैसे दिलेले आहेत, पण ऍक्च्युअली ते पैसे यांनी दिलेले असतात, किंवा असं दाखवतात की आमच्या कार्यकर्त्यांसाठी गाडी केलेली. तिसरं, द यूज ऑफ एनी पब्लिक ट्रान्सपोर्ट और रेल्वे बाय अन वोटर ॲट हिज ओन कॉस्ट. त्याने स्वतः खर्च केला असेल तर मग ते करप्ट प्रॅक्टिस म्हणून येणार नाही. ठीक आहे, चालेल. अशा गोष्टी त्यात आहे. आणि करप्ट प्रॅक्टिस म्हणजे तेच की तुम्हाला मी प्रॉमिस करतो की तुम्हाला असे बेनिफिट होतील, मला मतदान करा, ते तुम्हाला मी काहीतरी वस्तू घेऊन देतो, हे अशा काही गोष्टी आहेत ते सगळ्या भ्रष्टाचारमध्ये येतात. एवढे डिटेलमध्ये वाचायचं काम नाही, फक्त सेक्शन लक्षात ठेवा आणि नावं. आता बघा 28 जी, करप्ट प्रॅक्टिसेस, क्रिमिनल ऑफेन्सेस आणि प्रोसिजर. आता करप्ट प्रॅक्टिसेस बघितले आपण सगळ्या, ठीक आहे, गाडी करून देणे, नाश्ता देणे, पैसे देणे, साडी देणे, कपडे देणे, सोन्याची वस्तू देणे, काहीतरी बाकीचे आमिष देणे, हे झालं. पण क्रिमिनल ऑफेन्सेस पण आहेत. काय? एखादा व्यक्ती काय करतो, इथे बघा, इथे लिहिलेले, whoever in any election directly or indirectly by himself or any other person on his behalf shall with a view including any voter to give or refrain from giving vote in favor of any candidate offer to give money, valuable consideration or individual profit or threat, हे क्रिमिनल ऑफेन्सेस आहे. धमकी देणे, पैसे देणे,
मला मतदान कर म्हणून तुला मी काहीतरी व्हॅल्युएबल गोष्टी देतो, हे सगळं भ्रष्टाचारच आहे. पुढं हुएवर शॅल गिव्ह, पुढं काय लिहिलेलं आहे, हुएवर शॅल गिव्ह, प्रोक्यूर or abet the giving of vote in the name of voter who is not the person giving such vote. हा, दुसऱ्याच्या नावाने मतदान करणे म्हणजे मत देणारी व्यक्ती नसेल अशा एखाद्या मतदाराच्या नावे मत देत असेल. मी माझं या प्रभागात इलेक्शन रोलमध्ये किंवा मतदारामध्ये नावच नाही, पण मी दुसऱ्याच्या नावाने मतदान करतोय, आपण एक क्राईमच आहे. हे आपण याच्या आधीच बघितलेलं आहे, हे करप्ट प्रॅक्टिसमध्ये येते. फक्त आता क्रिमिनल ऑफेन्स काय ते पुढे बघू आपण. हुएवर हायर्स द व्हेकल, हे पण क्रिमिनल करप्ट प्रॅक्टिसमध्ये येते. त्याला फाईन काय आहे ते लिहिलेलं आहे, 250 रुपये फाईन आहे. पुढं हे आहे क्रिमिनल प्रॅक्टिस. हुएवर इन कनेक्शन विथ एनी इलेक्शन डायरेक्टली और इनडायरेक्टली बाय हिमसेल्फ और बाय एनी अदर पर्सन ऑन हिज बिहाफ promotes or attempt to promote feelings of enmity or hatred between different classes of citizens of India on grounds of religion, race, caste, community, language shall be punishable with imprisonment of 3 years or fine. हे होतं त्यात. ठीक आहे, काय सांगितलेलं आहे लक्षात घ्या. कळालं मला काय म्हणायचं. कोणत्याही निवडणुकीत, ठीक आहे, कसं होत असते, तुम्ही स्वतःहून, उमेदवार स्वतःहून किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी असं चुकीचं काहीतरी 2 कम्युनिटीमध्ये भांडण लावून दिले, त्यांच्यामध्ये शत्रुत्व निर्माण केले, ठीक आहे, किंवा 2 वेगवेगळ्या समाजातील नागरिकांमध्ये धर्म, जात, भाषा यावरून द्वेषाची भावना निर्माण केली, तर त्याला क्रिमिनल ऑफेन्समध्ये होईल आणि त्याला 3 इयर्स शिक्षा होईल. ठीक आहे. जी कोणती व्यक्ती कोणत्याही निवडणुकीच्या संबंधात भारतातील नागरिकांमध्ये धर्म, वंश, जात, समाज किंवा भाषा या कारणावरून शत्रुत्वाची किंवा द्वेषाची भावना स्वतःहून किंवा स्वतःच्या वतीने अन्य कोणत्याही व्यक्तीकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष निर्माण करत असेल किंवा करण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा व्यक्तीस 3 वर्षापर्यंत आणि काहीतरी फाईन किंवा अशा दोन्ही गोष्टी त्याला शिक्षा म्हणून होईल. ठीक आहे. आणि हे सगळे जे आहेत गोष्टी त्या कोर्टमध्ये जातील आणि कोर्टमध्ये ठरवण्यात येईल की तो जो आहे व्यक्ती इलेक्शन लढवणारा असेल किंवा वोटर असेल त्याला डिस्क्वालिफाय करायचं. जर वोटर असेल तर त्याला पुढच्या 5-6 वर्ष इलेक्शनला मतदान करता येणार नाही, असं डिस्क्वालिफिकेशन करता येते. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी दिलेल्या 28G मध्ये. आता 28H बघू. ॲडजॉर्नमेंट ऑफ पोल इन इमर्जन्सी. काय होत असते, समजा निवड किंवा जिथं मतदान आहे त्या मतदान केंद्रात कधी कधी मतदान स्थगित करण्यात येते. का? काहीतरी अडथळा निर्माण झाला म्हणून. बघा, इफ ॲट एन इलेक्शन द प्रोसिडिंग ॲट एनी इलेक्शन स्टेशन किंवा ॲट एनी पोलिंग स्टेशन आर इंटरप्टेड or obstructed by any riot or open violence, or if at an election it is not possible to take the poll at any polling station on account of any natural calamity or any other sufficient cause, the election commissioner may issue in this behalf the presiding officer such polling station as the case may be shall announce the adjournment of the polling date to be noticed later, and where the poll is adjourned by the presiding officer shall inform the state election commission. म्हणजे काय होत असते माहिती का, समजा एखाद्या मतदान केंद्रामध्ये तिथं जवळपास दंगल झाली किंवा काही हिंसाचार झाला किंवा काहीतरी भूकंप आला, नैसर्गिक आपत्ती आली, जोरातच पाऊस पडला, गारी पडली, ढगफुटी झाली, असं काहीतरी झालंय आणि तिथं मग निवडणूक घेणं शक्य नाहीये, तर तिथं निवडणूक आयुक्त किंवा आयुक्ताने ज्याला अधिकार दिलेले असतील तिथे निवडणूक अधिकारी हे लोक ठरवतील इथलची इलेक्शन स्थगित करायचं आहे या केंद्रावरचं आणि इथे पुढं कधी मतदान होईल या सगळ्या गोष्टी ठरवण्यात येतील. ठीक आहे. आणि समजा आता प्रभाग क्रमांक 17 आहे, या 17 मध्ये 3 ठिकाणी पोलिंग स्टेशन आहे. एक आहे शाळा ABC, एक आहे कॉलेज, ही आहे स्कूल, ABC आहे स्कूल आणि XYZ आहे कॉलेज, आणि PQR ही आहे गव्हर्नमेंट ऑफिस किंवा प्रिमायसेस कॉम्प्लेक्स. 3 मतदान केंद्र आहे या प्रभागात. आणि ABC आणि XYZ वर नॅचरल कॅलॅमिटी आली किंवा भूकंप आला किंवा काही दंगल झाली किंवा व्हायलेंस झाला, इथं कॅन्सल झाले आणि इथं सुरळीत चालू आहे, हे सुरळीत चालू द्यायचं PQRचं, पण ABC आणि XYZचं स्थगित करायचं. आणि
याची काउंटिंग तोपर्यंत करायची नाही जोपर्यंत या दोघांचं परत फ्रेश इलेक्शन पोलिंग डेट येत नाही, आणि नंतर इलेक्शन काउंटिंगच्या दिवशी याच्या दोघांचं पण आणि याचं पण काउंटिंग सोबत करायचं, आणि तेव्हाच ती इलेक्शन प्रक्रिया पूर्ण होईल असं होईल. ठीक आहे. तर इथे हा शब्द लिहिलेला आहे बघा. इथे हा शब्द खूप महत्वाचा आहे, खूपच महत्वाचा आहे, खूपच महत्वाचा आहे. हा बघा, व्हेनेवर अ पोल इज ॲडजॉर्न, जेव्हा कधी ते मतदान स्थगित करण्यात आले, स्टेट इलेक्शन कमिशनर शाल सून मे अपॉइंट द डे, त्याने लवकरच नेक्स्ट डेट जाहीर करायची कधी आमचं इलेक्शन होणार आहे, ऑन विच द पोल शाल बी फिक्स, ॲट विच पोलिंग स्टेशन आणि ॲट विच आर्स. मग आता नेक्स्ट इलेक्शन किंवा वोटिंग कधी होणार आहे त्याचं स्थळ निश्चित करायचं लवकरच, आणि त्याचा टाइम निश्चित करायचा आहे. सकाळी 9 ते 5 ठेवायचं आहे का सकाळी 6 ते दुपारी 3 ठेवायचं आहे, तो काय असेल तो टाइम, आणि त्याची काउंटिंग झाल्याशिवाय पूर्ण इलेक्शन कंप्लीट झालंय असं होणार नाही. समजा मुंबई महानगरपालिकेमधल्या 2-3 प्रभागामध्ये इलेक्शन स्थगित आहे, बाकी प्रभागात इलेक्शन झालेलं आहे, आणि 2 दिवसांनी काउंटिंग करायचं आहे. काउंटिंग करायचंच नाहीये 2 दिवसानं, कारण की जोपर्यंत पूर्ण प्रभागात इलेक्शन सुरळीत पार पडत नाही तोपर्यंत कुठलेच डिक्लेअर होणार नाहीये ते रिझल्ट. ठीक आहे ना. असं नाही झालं पाहिजे की 90% प्रभागामध्ये इलेक्शन झालेले आहेत, 10% प्रभागात स्थगित केलेले आहेत, त्याचे नंतर होणार आहेत, तर नंतर झाल्यावरचं काउंटिंग नंतर करू, हे जे 90% मध्ये इलेक्शन झालेले आहेत त्यांचं काउंटिंग करून घ्या. नाही, इन्फ्लुएन्स होऊ शकतो. कोणाचे सीट किती आलेले आहे, कुठल्या पक्षाचे किती सीट आलेले आहेत, काय कोणाला किती गरज आहे बहुमतासाठी, नंतर हे 10%चं इलेक्शन पुढे बाकी आहेत, आपण त्यामध्ये इन्फ्लुएन्स करता येईल का, त्याच्यामुळे कुठलेच रिझल्ट डिक्लेअर करायचे नाहीयेत. हां, ठरलं होतं की 21 तारखेला पोलिंग आहे, 23ला रिझल्ट आहे. जर 21ला सर्व सुरळीत पार झालं मग 23ला तुम्ही काउंटिंग करा आणि रिझल्ट डिक्लेअर करा. बट 21ला काहीतरी झोल झालाय, कुठल्या प्रभागामधल्या काही काही शाळेमध्ये नॅचरल कॅलॅमिटी आली, ती शाळाच पडली किंवा तिथे दंगल झाली, स्थगित करण्यात आलंय. मग त्याची नेक्स्ट डेट काहीतरी ठरवतील किंवा दुसऱ्या दिवशी घ्यायचं किंवा एका हप्त्याने घ्यायचं. मग ते सर्व शेड्यूल पुढे जाईल, पण काउंटिंग तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत 100% सगळ्या प्रभागात इलेक्शन होत नाही. ठीक आहे, एवढ्याच गोष्टी ते सांगितलेल्या आहे. आणि फ्रेश पोलची जी काही डेट असेल, जी काही टाइम असेल, हे सर्व न्यूजपेपरमध्ये, लोकल न्यूजपेपरमध्ये इलेक्शन कमिशनरला जाहिरात द्यायची आहे, अवेअर करायचं. या दिवशी अशी कॅलॅमिटी झाल्यामुळे इथलं मतदान स्थगित झालेलं आहे, आता परत तुम्हाला मतदानाला यायचं आहे, आणि या दिवशी आम्ही ठरवलेलं आहे. पुढं 28I, फ्रेश बॅलेट इन केस ऑफ डिस्ट्रक्शन एक्सेट्रा ऑफ बॅलेट बॉक्सेस. आता फास्टमध्ये जाऊ आपण. कोणी काहीतरी टेम्पर्ड केलं, कोणी काही डिस्ट्रॉय केलं, कोणी काहीतरी त्या वोटिंग मशीनला छेडछाणी केली, ती वोटिंग मशीनला डिस्ट्रॉय केलं, ती वोटिंग मशीनच फोडली, ती वोटिंग मशीन उचलून नेली, अशा काही गोष्टी केल्या असतील तर तिथलं इलेक्शन थांबवण्यात येईल, तिथलं इलेक्शन स्थगित होईल, पुन्हा इलेक्शन फ्रेश होईल त्याच मतदान केंद्रावरचं. फ्रेश डेट, फ्रेश तारीख सर्व डिक्लेअर होईल लोकल न्यूजपेपरमध्ये, हे सांगितलेलं आहे 28I. आता 29 बघा, सेक्शन 29 मध्ये सांगितलं स्टेट गव्हर्नमेंट मे मेक रूल फॉर द कंडक्ट ऑफ इलेक्शन्स. आता हे गोष्टी तुम्हाला मी सांगतो, एकच मिनिट. नेक्स्ट 29, स्टेट गव्हर्नमेंट मे मेक रूल्स फॉर द कंडक्ट ऑफ इलेक्शन्स. म्हणजे आपलं जे सरकार आहे, निवडणूक चालवण्यासाठी काही नियम करू शकतात. ठीक आहे, राज्य शासन. कसले नियम असतात हे, की या प्रभागात नियम म्हणजे इन द सेन्स स्टेट इलेक्शन कमिशनरला हेल्प होईल स्टेट इलेक्शनच्या सोबत काम करून इलेक्शन प्रोसेस स्मूथली राबवण्यासाठी हे लोक काही नियम, काही गोष्टी करतात. ठीक आहे, इथे लिहिलेलं आहे सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन ऑफ दिस ऍक्ट द स्टेट गव्हर्नमेंट मे इन कन्सल्टेशन विथ स्टेट इलेक्शन कमिशनर इन कन्सल्टेशन मेक रूल्स फॉर द कंडक्ट ऑफ इलेक्शन इन पर्टिक्युलर. ठीक आहे, राज्य शासन राज्य निवडणूक आयुक्ताबरोबर विचार विनिमय करून निवडणूक चालवण्यासाठी काही गोष्टींची तरतूद करते किंवा नियम करते. काय आहे, फॉर अपॉइंटमेंट ऑफ पोलिंग स्टेशन फॉर इच वॉर्ड. प्रत्येक प्रभागामध्ये पोलिंग स्टेशन, आणि ते पोलिंग स्टेशन कुठलं असलं पाहिजे, कुठली शाळा द्यायची, कुठली शाळा ठेवायची, कुठली शाळा नाही ठेवायची, कुठल्या शाळेत सगळ्या सुविधा आहेत. ठीक आहे ना. काही डिसेबल लोक असतील, काही सिनियर सिटीजन असतील, त्यांना चालण्यासाठी एक वेगळा जिना असतो किंवा वेगळे स्टेअरकेस असतात, तशा आहेत का तिथे सुविधा, वॉशरूम आहे का, पार्किंगसाठी सुविधा आहेत का, ह्या सर्व गोष्टी पाहिजेत. ठीक आहे, पुरेसा स्पेस आहे का,
CCTV कॅमेरे हे ते सगळ्या गोष्टी आहेत का तिथे अवेलेबल, इलेक्ट्रिसिटी अवेलेबल आहेत का, अशा ठरवायचं काम किंवा अशा कुठल्या शाळा ठरवलेल्या आहेत हे स्टेट गव्हर्नमेंट सांगते किंवा त्यांना हेल्प करते. पुढे फॉर अपॉइंटमेंट ऑफ प्रिसाइडिंग अँड पोलिंग ऑफिसर्स अँड अदर पर्सन टू असिस्ट द पोल अँड फॉर द रेम्युनरेशन ऑफ सच प्रिसाइडिंग ऑफिसर्स अँड पोलिंग ऑफिसर्स अँड अदर पर्सन्स फॉर दर सर्व्हिसेस. म्हणजे इलेक्शन कमिशनरला किंवा इलेक्शन कमिशनला काही ह्युमन रिसोर्स त्यांना इलेक्शन पूर्ण स्मूथली कंडक्ट करण्यासाठी काही व्यक्तींची गरज असते, हेल्पफुल लोकांची गरज असते. तर कुठल्या लोकांना इलेक्शन ड्युटी लावायची आहे हे स्टेट गव्हर्नमेंट ठरवते. कोण प्रिसाइडिंग ऑफिसर होईल, कोणाला पोलिंग ऑफिसरसाठी पाठवायचं आहे, कुठले पोलीस त्या मतदान केंद्रावर राहतील, कुठले होमगार्ड त्या मतदान केंद्रावर राहतील, कुठले पर्सन काय काम करतील, हे सर्व स्टेट गव्हर्नमेंट ठरवते. आणि त्यांना काही भत्ता द्यायचा असेल, त्याची जेवायची सोय असेल, राहण्याची सोय असेल, हे सगळं स्टेट गव्हर्नमेंट करते. पुढे फॉर द आवर्स ड्युरिंग विच पोलिंग स्टेशन शॅल बी ओपन. कुठला टाइम ठेवायचा आहे. समजा आता मुंबई आहे, मुंबई सारख्या काही ठिकाणी जास्त पाऊस पडत असेल, पहिली गोष्ट पावसात इलेक्शन घेतच नाही. इलेक्शन पण असं शेड्यूल जाहीर करतात की जिथं पावसाचं शक्यता कमी किंवा असला त्या दिवशी पाऊस, तर मग अदर कुठल्या सर्व्हिसेस पाहिजे तुम्हाला, स्टेट गव्हर्नमेंट ते सर्व गोष्टी प्रोव्हाइड करते. ठीक आहे. काय टाइम ठरवायचा आहे पोलिंग स्टेशनसाठी, सकाळी 7 ते संध्याकाळी 5. यावेळेस तुम्हाला किती मनुष्यबळ, किती पोलीस ऑफिसर, किती सिक्युरिटी पाहिजे, कुठले अजून अदर स्पेशल विंग्स, स्पेशल ऑफिसर्स लागतात, ते पण आम्ही प्रोव्हाइड करणार स्टेट गव्हर्नमेंट. ठीक आहे. चेकिंग ऑफ वोटर्स, मतदार यादी बनवण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंटच्या जे काही आहेत सर्व रिसोर्सेस, त्यांचा हेल्प स्टेट इलेक्शन कमिशनला लागतो, ते सर्व स्टेट गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करते. ठीक आहे. ठीक आहे. मतदार यादी बनवण्यासाठी इलेक्शन कमिशनरला स्टेट गव्हर्नमेंट पण हेल्प करते. ते त्यांचं सर्व रिसोर्सेस देऊन, काही लोकांची गरज असतील लोक देतील, पेपर, पेन, पेन्सिल जे काय लागत असेल सगळ्या गोष्टी ते देत असणार. नंतर ही जी इंक आहे, इंक, ठीक आहे, इंक एखादा व्यक्ती जर रेफ्यूज करत असेल लावायला कुठल्याही हातावर, आपण मतदानाला जातो, एक इंकचा मार्क करतात आणि मग आपण घरी येतो, ज्याच्यावरती इंकचा मार्क आहे त्याने मतदान केलेलं आहे, कारण की रिपीट मतदान व्हावं नाही यासाठी ते मार्किंग केलेली असते. पण काही व्यक्तीने जर ती मार्किंग स्वीकारली नाही, आम्हाला नाही लावायचं ते, तर त्याला रेफ्यूज करू शकतात. त्याला वोटिंग पासून बाजूला करू शकते. हे सर्व नियम ठरवायचं काम स्टेट गव्हर्नमेंट करते. ठीक आहे. विथ अ व्ह्यू ऑफ प्रिव्हेंटिंग पर्सोनेशन, म्हणजे डबल त्याला काय म्हणतात यार, तोतईगिरी, फेक, विथ अ व्ह्यू टू प्रिव्हेंटिंग पर्सोनेशन फॉर द मेकिंग विथ द इनएडिबल इंक of the left forefinger or any other finger of every voter applying for a ballot paper, including the provisions for the withdrawal of the issue of ballot paper. Voter who refuses to allow the indelible ink mark to put on his left forefinger or any other finger who has been found to have such indelible mark. त्यानंतर काय नियम ठरवायचे आहेत, कुठल्या बोटावर मार्क करायचा आहे, कुठल्या ठिकाणी नाही, हे सर्व गोष्टी स्टेट गव्हर्नमेंट डिक्लेअर करते रूल. ठीक आहे. लेफ्ट हँड का राईट हँडचा फिंगर घ्यायचा काय असेल ते सगळ्या गोष्टी. त्यानंतर जे सिनियर सिटीजन असतील, जे इलिटरेट वोटर असतील, जे डिसेबल लोक असतील, त्यांच्यासाठी काय, आता एक स्टेट गव्हर्नमेंट काय की गव्हर्नमेंटने केलेलं आहे की 85च्या वर ज्यांचं वय असेल त्यांच्या घरी जाऊन मतदान घ्या. जे 40% जास्त डिसेबल असतील, फिजिकल हँडिकॅप लोक असतील, त्यांच्या घरी जाऊन मतदान करा. हे सर्व सुविधा, हे सर्व नियम तयार करणे स्टेट गव्हर्नमेंट मदत करते. ठीक. फॉर द मॅनर इन विच वोट्स आर टू बी गिवन, इन पर्टिक्युलर फॉर द केस ऑफ इलिटरेट, जे इलिटरेट, जे अशिक्षित असतील वोटर, त्यांना त्यांच्यासोबत एक असिस्टंट किंवा त्यांना मदत करणारा एक कोणी अधिकारी किंवा तिथले अधिकारी जे असतील ते त्याला मदत करू शकतात वोटिंगसाठी. ठीक आहे. हे सगळ्या गोष्टी नियम स्टेट इलेक्शन किंवा स्टेट गव्हर्नमेंट ठरवते. त्यानंतर सिक्युरिटी, ती जी वोटिंग मशीन आहे ती 2 दिवसानंतर काउंटिंग होते, पण तेवढे दिवस ती कुठं ठेवायची, कुठल्या ठिकाणी ती सिक्युरिटी त्याला द्यायची आहे, कुठल्या ऑफिसमध्ये आणून ठेवायची आहे, त्याला सील कसं लावायचं आहे, तिथे पोलीस फौज लागेल सिक्युरिटीसाठी, तिथे कोण राहणार, हे सर्व गोष्टी स्टेट गव्हर्नमेंट करते. नंतर त्या मतदान केंद्रावरची सिक्युरिटी,
मतदार येत असतील तर त्यांना कोणी इन्फ्लुएन्स केलं नाही पाहिजे, त्यांना कोणी घाबरवलं नाही पाहिजे, त्यांना कोणी धमकी दिली नाही पाहिजे. यासाठी फेअर अँड फ्री इलेक्शन झालं पाहिजे. म्हणून स्टेट गव्हर्नमेंट पण त्यांचे पोलीस ऑफिसर्स किंवा अदर काही गोष्टी प्रोव्हाइड करते. कस्टडी ऑफ इलेक्शन, आता बॅलेट पेपर लिहिलेलं आहे, बट इथं तुम्ही ते समजून घ्या. इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आणि जे काही अदर डॉक्युमेंट्स असतात, मतदान केंद्रावरील अधिकारी लोकांना जे काही अदर त्यांचे डॉक्युमेंट्स असतील, ते डॉक्युमेंट्स, त्या नोटबुक्स, ते पेजेस, ते सगळे स्टॅम्प्स, ते सर्व याद्या, ते मशीन्स, जे काही सर्व साहित्य आहे ते साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवण्यासाठी कुठलं तरी एक ठिकाण ठरवलं असतं गव्हर्नमेंटने प्रत्येक प्रभागामध्ये. ते तिथे ठेवणे सुरक्षित, त्यांची सुरक्षितता, त्यांची सिक्युरिटी, त्याला CCTV, सगळ्या गोष्टी, हे सगळं स्टेट गव्हर्नमेंट प्रोव्हाइड करणार. आणि अजून कुठले काही रूल्स असतील की जे इलेक्शन स्मूथली कंडक्ट होण्यासाठी हेल्प होत असतील, असे रूल्स बनवणे, हे सगळं स्टेट गव्हर्नमेंट ठरवते अंडर सेक्शन 29. आता सेक्शन 30, 30A, 31, 31A हे सगळं डिलीट केलेले आहेत. नेक्स्ट बघा 32, सेक्शन 32, डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट ऑफ इलेक्शन. ठीक आहे. जर सर्व गोष्टी फ्री अँड फेअर झाल्यात, पूर्ण गोष्टी सुरळीत पार पडल्या, त्यानंतर काउंटिंग होईल आणि इलेक्शन डिक्लेअर होईल. द रिझल्ट ऑफ एव्हरी इलेक्शन शॅल बी डिक्लेअर्ड in such manner as a state election commissioner may think, certifying the names of the person in any elected and the case of contested election, the number of votes recorded for each candidate. मतदान झालं, त्यानंतर काउंटिंग होईल. काउंटिंग नंतर ज्याला सर्वाधिक मतं मिळतील तो जिंकलेला घोषित करण्यात येईल. त्या विनरला एक सर्टिफिकेट देण्यात येईल आणि किती मताने जिंकला, काय, हे सगळ्या गोष्टी इन डिटेल सांगण्यात येईल. हे सर्व सेक्शन 32 मध्ये सांगितलेलं आहे. सर्टिफिकेट असतं ना विनरला, सर्टिफिकेट देण्यात येईल. 33 मध्ये सांगितलेलं आहे, इलेक्शन पिटिशन्स टू बी हर्ड अँड डिस्पोज बाय चीफ जज ऑफ द स्मॉल कॉज कोर्ट. तुम्हाला सांगितलं मी की सगळ्या इलेक्शन रिलेटेड, बॉम्बे म्हणजे BMCचे इलेक्शन रिलेटेड सगळ्या गोष्टी इथेच येणार, स्मॉल कॉज कोर्टमध्ये, लघुवाद न्यायालय. इथले चीफ जजच ठरवतील काय निर्णय घ्यायचा आहे. समजा आता एक इलेक्शन झालंय, एखादा माणूस निवडून आलाय, बट निवडणूक झाल्यावर एका हप्त्यानंतर तिथल्या मतदाराला कळालं की या माणसाला तीन अपत्य होते, पण यांनी लपून ठेवलं होतं. मग तो त्याची कंप्लेंट करू शकतो स्मॉल कॉज कोर्टमध्ये जाऊन. तिथल्या न्यायालयात त्याची चौकशी होईल, ती केस चालेल. 2-3 महिन्यानंतर व्हेरिफिकेशन कळेल की त्याला खरंच 3 मुलं आहेत का नाही. आणि मग जर सिद्ध झालं त्याला अपात्र घोषित करण्यात येईल. तिथे मग नंतर फ्रेश इलेक्शन होईल, बाय इलेक्शन. ठीक आहे, त्या माणसाची निवडणूक रद्द होईल. किंवा एखादा व्यक्ती निवडून आलाय, बट त्यानं जे ॲफिडेव्हिट, त्याने जे डिटेल्स दिले होते ते सगळे चुकीचे होते. आणि एखाद्या मतदार आलं किंवा एखाद्या त्याचा जो ऑपोजिट उभा होता उमेदवार, विरोधक, त्याने कंप्लेंट केली आणि ती जर सिद्ध झाली त्याचं ते रद्द करण्यात येईल. हे सर्व गोष्टी तर सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. मग हा जो न्यायालय निकाल देईल, एक तर त्याला रिजेक्ट करतील किंवा ऍक्सेप्ट करतील. जर रिजेक्ट केलं त्याला, मग ते त्याचं विनर जी आहे, त्याची जी कॅन्डिडेचर आहे ती कॅन्सल होईल, नवीन इलेक्शन होईल. बट त्याच्यावर आरोप केले आणि ते सिद्ध झाले नाहीत आणि तो निर्दोष झाला तर मग तो ॲज अ नगरसेवक कंटिन्यू. सर्व गोष्टी इथं 33 मध्ये सांगितल्या. बाकी काही नाही विशेष याच्यात, काही डोकं लावू नका. ठीक आहे. फक्त चीफ जज जे सांगतील ते फायनल राहील. ठीक आहे. त्यानंतर कसं होत असते, जर तो डिस्क्वालिफाय झाला तर तो जो सेकंड आहे ना विनर, समजा सेकंड जो हायेस्ट वोटर आहे तो तिथे निवडणूक जिंकला असं घोषित करण्यात येईल. 2 वेगवेगळ्या केस आहे याच्यात. काय आहे, काही ठिकाणी फ्रेश इलेक्शन होईल, काही ठिकाणी सांगितलं यामध्येच त्याचं जर कॅन्डिडेचर मी रिजेक्ट केलं तर मग त्याच्या खालचा जो सेकंड होता वोटिंगमध्ये आलेला, ठीक आहे, किंवा त्याचा नामांकन अर्ज चुकीचा होता, त्याने काहीतरी इन्फ्लुएन्स केलं होतं, त्याने पैसे खाऊ घातले होते, त्याने सभा घेतली होती, त्याने ते 48 तासात जे सांगितलेलं आहे की तुम्हाला रॅली घ्यायची नाही, त्याने ते 48 तासात ब्रीच केला होता, भंग केला होता सगळ्या नियमाचा, आणि ते जर सिद्ध झालं तर मग त्याचं कॅन्डिडेचर कॅन्सल होईल आणि सेकंड जो आहे, सेकंड नंबरला जो आहे त्या प्रभागामध्ये त्याला ॲज अ विनर घोषित करणे, असं इथं सांगितलेलं आहे. एवढं काही महत्त्वाचं नाही म्हणून मी ते काही एवढं डीपमध्ये जात नाहीये. बाकी सांगता आलं असतं, पण 33 फक्त एवढं लक्षात ठेवा की इलेक्शन रिलेटेड कुठले पण पेटिशन्स स्मॉल कॉज कोर्टमध्ये जाते आणि चीफ जजनं जो निर्णय देईल तो फायनल राहील. त्याला कुठे चॅलेंज होत नाही, हायकोर्ट नाही, कुठं नाही, काहीच नाही. आणि लास्ट सेक्शन आजचं प्रोसिजर, इफ इलेक्शन फेल्स ऑर इज सेट असाइड. एखाद्या ठिकाणी दंगलमुळे इलेक्शन स्थगित करण्यात आले तर तिथे फ्रेश इलेक्शन घेण्यात येईल. आणि हे कधी घेण्यात येईल,
कधी घेण्यात येईल, त्याची डेट, कुठे घेण्यात येईल, हे सगळं डिक्लेअर करण्याचे अधिकार त्याची जी काही प्रोसिजरशी 34 मध्ये सांगितलेली आहे. इफ एनी जनरल इलेक्शन or an election held to be filled casual vacancy, no councillor is elected, or the election of any councillor is set aside. ठीक आहे, and there is no other candidate who can be deemed to be elected in his place, fresh election shall be held accordingly. जर एखाद्या प्रभागामध्ये एकच व्यक्ती उभा होता आणि बाकी कोणी उभंच नव्हतं, मग तो बिनविरोध निवडून आला, बट त्यानंतर असं ठरलंय की त्यानं जो अर्ज दाखल केला तो चुकीचा होता, जो बिनविरोध आला तो पण डिस्क्वालिफाय झाला. मग आता तर इलेक्शन त्या वार्डात कोणीच उभं नाहीये, सेकंड कोणीच नाही की सेकंडला आपण निवडून देऊ म्हणून, मग तिथे फ्रेश इलेक्शन घेण्यात येईल, हे सांगितलेलं आहे 34 मध्ये. किंवा एखादा प्रभाग आहे तिथे सर्व अर्ज बाद करण्यात आले, 10 लोकांनी अर्ज केले, 10 उमेदवारांचे अर्ज बाद झाले, मग त्या प्रभागात कोणीच उभं नाहीये, मग तिथे फ्रेश इलेक्शन होईल. पण कधी इलेक्शन होतील, ते हे सर्व इलेक्शन संपू द्यायचे आणि तिथे नंतर बाय इलेक्शन्स होतील. ठीक आहे, हे सर्व गोष्टी 34 मध्ये सांगितलेल्या आहे. मग आजचं आपलं कम्प्लीट झालेलं आहे. सेक्शन नंबर 4 to 60 आहे चॅप्टर 2 मध्ये, त्यातले सेक्शन 4 to 34 आपल्या सिलेबसमध्ये आहे. बाकीच्या गोष्टी आपण नंतर बघू, थोडा वेळ झालेला आहे. एवढंच सांगायचं होतं. तुम्ही या व्हिडिओला लाईक करा. आज खूप दिवसाचा गॅप पडला आपल्याला, 3-4 दिवस, त्याच्यामुळे त्याचा फ्लो थोडा माझ्या बोलण्यात पण आणि एक्सप्लेनेशनमध्ये पण थोडं कमीपणा आला असेल. हा जो फ्लो कंटिन्यू ठेवायचा असेल, मेंटेन ठेवायचा असेल, तर तुम्ही मित्रांनो सपोर्ट करा. कमी लोकांना बघितलं तरी चालेल, बट जेवढे बघताय तेवढे लोकांनी लाईक करा. ठीक आहे, आता अजून काही गोष्टी सांगायच्या होत्या, त्याबद्दल आपण थोडक्यात ह्या गोष्टी आपण उद्या डिस्कस करूया. ठीक आहे, चलो, थँक्यू, बाय बाय. बघा, हे मी फक्त तुम्हाला ओव्हरऑल आयडिया दिलेली आहे. खूप सोपा ऍक्ट आहे. एकदा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही स्वतःहून तो वाचा, तुम्हाला कळून जाईल. मी फक्त एकदा वरच्यावर बघतोय, वाचतोय आणि सांगतोय. इंग्लिशमध्ये सोपं आहे मराठीपेक्षा. मराठीमध्ये खूप टिपिकल शब्द आहेत, ते कळत नाहीत. इंग्लिशमध्ये वाचायचं आणि प्रत्येक सेक्शन काही रट्टाने मारायचं आहे, प्रत्येक सेक्शन काही एक एक वर्ड नाही वाचायचं आहे. त्या सेक्शनमध्ये फक्त इम्पॉर्टंट गोष्टी, की 12.5% मतदान असेल, त्याच्यापेक्षा कमी मिळालं असेल तर डिपॉझिट जप्त होईल, त्याच्यापेक्षा जास्त असेल तर डिपॉझिट रिटर्न होईल. 5,000 रुपये डिपॉझिट आहे, बाकीच्यांना 2,500 रुपये आहे. ईच आणि एवढी वर्ड नाही, फक्त त्यातले क्रक्स महत्वाच्या गोष्टी वाचायच्या आहे. बट लक्षात का ठेवायचं, इम्पॉर्टंट की सेक्शन आणि ते सेक्शनचं टायटल हे लक्षात ठेवायचं आहे. आतल्या गोष्टीतले फक्त 2-3 शब्द लक्षात ठेवायचे आहे. हे काय तुम्हाला स्टेटमेंट असं येणार नाही आणि यातले फिल द ब्लँक्स भरा असं नाही. फक्त त्यातल्या काही गोष्टी 34 मध्ये काय सांगितलेलं आहे, प्रोसिजर इफ इलेक्शन फेल्स ऑर इज सेट असाइड. 33 मध्ये काय सांगितलेलं आहे, आता एवढं मोठं त्यात पूर्ण हे मॅटर आहे, हे मॅटर पूर्ण नाही वाचायचं. 33 मध्ये सांगितलं इलेक्शन रिलेटेड जे काही पिटिशन असतील ते फक्त स्मॉल कॉज कोर्टमध्ये जातील, तिथले चीफ जज ठरवतील. आणि तिथे 2च प्रकार आहेत, एक आहे की डायरेक्ट इलेक्शन रद्द, बाय इलेक्शन होईल. एक आहे की त्या माणसाचं इलेक्शन कॅन्डिडेटचं रिजेक्ट झालं, बट जो सेकंड आहे आलेला त्याला तिथला नगरसेवक म्हणून घोषित करणे. कारण की फर्स्ट वाल्याचं तर सगळे वोट आणि सगळं रिजेक्ट झाले, डिस्क्वालिफाय झाले, तर मग सेकंडला विनर. 2 वेगवेगळ्या कंडिशन आहे, एकदम फ्रेश इलेक्शन आणि एक सेकंडला विनर ठरवणे. हे तुम्ही इन डिटेलमध्ये पाहून घ्या, कुठले केस कधी येतं. चलो, ठीक आहे, थँक्यू. खूप लंबा झालाय, 1 तास म्हटलं होतं, बट 1 तास जवळपास 1.5 तास झालेला आहे. चलो, बाय, थँक्यू.